कथेपूर्वी एक गीत होणार आहे, तो सुरेखा महाजन हे गीत सादर करतात. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. सीता हरण की कहानी सुनो, बनवारी मेरी जुबानी सुनो. सीता हरण की कहानी सुनो, बनवारी मेरी जुबानी सुनो. सीता मिले ना श्री राम के बिना, पता चले ना हनुमान के बिना. सीता मिले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था. लक्ष्मण का बचना मुश्किल था, कौन बूटी लाने के काबिल था. लक्ष्मण बचना श्री राम के बिना, बूटी मिले ना हनुमान के बिना. जरा जोरात टाळ्या वाजून म्हणा ना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. जब से रामायण पढ़ ली है, एक बात हमने समझ ली है. जब से रामायण पढ़ ली है, एक बात हमने समझ ली है. रावण मरे ना श्री राम के बिना, लंका जले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. सिंहासन पे बैठे हैं श्री राम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी. सिंहासन पे बैठे हैं श्री राम जी, चरणों में बैठे हैं हनुमान जी. मुक्ति मिले ना श्री राम के बिना, भक्ति मिले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. दुनिया चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. पवन सुत हनुमान की, भगवान रामचंद्र की. वर्णानाम अर्थसंगानां रसानां छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायक. मंगलमूर्ती मोरया, सरस्वती माता की जय. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं
धनुजवन कृशानं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। हनुमान भगवान की जय। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदां भर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। आज आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा 728वा संजीवन समाधी सोहळा चालू आहे. आपण इथे सुरुवातीला माऊलींना वंदन करूया. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथोई नांदतो राजा सुपात्र तया कविता महापुण्यराशी नमस्कारता ज्ञानेश्वरासी. ज्ञानेश्वर माऊली की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु गजानन महाराज की जय. परशुराम भगवान की जय. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारत मातरम. भारत माता की जय. ओम पंचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्. सुरेखाचा शंखध्वनी झालेला आहे. आधीच्या प्रार्थनेने आणि शंखध्वनीने वातावरण पवित्र झालेलं आहे. पवित्रच आहे ते सगळं. या कथेपुरतं आपण म्हणता येईल आपल्याला. हनुमान कथेचे माझे प्रेरणास्थान परमपूज्य स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांच्या चरणी वंदन करतो. आपण सर्व श्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वरावर. शेवटचा जो श्लोक म्हणला रत्नाकरा धौतपदां, भारत मातेचं वंदन केलेलं आहे आपण. या स्थानाचं वैशिष्ट्य असं की आपल्या सगळ्यांना लक्षात आलं असेल. जे कोणी आधी येत आहेत त्यांना माहिती असेल, जे कोणी काल आरतीला थांबले त्यांना माहिती असेल. मला वाटतं एकमेव धार्मिक संस्था जी मी पाहिलेली आहे की ज्याच्यामध्ये वंदे मातरम रोज 2 वेळेला होतं आणि संघाची प्रार्थना होती. अशा रीतीने राष्ट्रनिष्ठा कशी जपावी ही या स्वामींच्या घरापासून आपल्याला शिकायला मिळतं, बघायला मिळतं. राष्ट्र सर्वतोपरी आहे असं आपण म्हणतो. त्याचं म्हणजे जिवंत उदाहरण इथं त्यांनी त्याच्यामध्ये अनुसरण केलेलं आहे.
मला खूप कौतुक वाटतं. आपण सगळ्यांनी माधवी त्यांचं त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी जो हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, प्रवचन ठेवा म्हणून माझं नाही, खूप छान निर्णय घेतला, मला खूप आवडलं. अशा सगळ्या आपल्या धार्मिक स्थळामध्ये देशाचाही विचार केला. धर्माबरोबर देशासाठी आणि धर्मासाठी ह्या सगळ्या लोकांनी काम केलेलं आहे. जे सगळे आपले मी योद्धा संन्यासी म्हणलं, ते सगळ्या लोकांनी देशासाठी आणि धर्मासाठी काम केलेलं आहे. आणि म्हणून देशाबरोबर धर्माबरोबर देशाचाही विचार सर्वत्र करायला हवा. हे या ठिकाणी होतं, हे खूप चांगली गोष्ट आहे. हनुमान कथेमध्ये काल आपण पाहिलं, हनुमानाचं व्यक्तिमत्व हे अद्वितीय कसं आहे. जगाच्या इतिहासात असं व्यक्तिमत्व नाही, कारण हनुमान हे आराध्यही आहेत आणि आदर्शही आहेत. अशा प्रकारचं दोन्ही एका ठिकाणी सापडणं जगाच्या इतिहासामध्ये अगदी विरळ आहे, किंबहुना नाहीच आहे. म्हणून स्वामीजी त्यांना अनपॅरलड व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी असं म्हणतात. जगाच्या इतिहासामध्ये सगळं जगाचं इतिहासामधलं वाङ्मय ढुंडाळलं, हनुमंतासारखं व्यक्तिमत्व पाहायला मिळणार नाही. हनुमंताच्या उपासनेने काय साध्य होतं ते आपण काल पाहिलं. अनेक उदाहरणं आपण घेतली. ब्राझीलच्या राष्ट्रपतीचं उदाहरण घेतलं होतं की त्यांनी कसे हनुमंताची आणि त्या लसीची, संजीवनीची सांगड घातलेली होती. आणखी एक उदाहरण तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो. अमेरिकेचे राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती बराक ओबामा हे हनुमान भक्त आहेत. आपल्याला कदाचित माहिती नसेल, हनुमानाचे निस्सीम भक्त आहेत. किंबहुना ते म्हणतात की ते राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले ते हनुमंताच्या कृपेमुळे. त्यांच्या खिशामध्ये नेहमी हनुमंताचा फोटो असतो. जेव्हा ती निवडणूक चालू होती अमेरिकेची त्यांच्या वेळेला, तेव्हा तिथून उज्जैनवरनं त्यांना एका मंदिरातनं एक मूर्ती तयार करून घेतली होती हनुमंताची, तिकडे नेलेली होती. आणि हनुमंताची आराधना त्यांची त्या काळात आणखीन जास्त झाली. त्यामुळे आपल्या निवडणुकीच्या यशाचं श्रेय ते हनुमंताला देतात. अशा प्रकारचं हनुमंत हे अगाध व्यक्तिमत्व आहे, अनपॅरलड व्यक्तिमत्व. काल आपण अंजनापर्यंत आलेलो आहे. अंजनाचा जन्म कुंजराच्या घरी झालेला आहे. कुंजर हे सुद्धा एक छोटं वानर राज्य आहे. त्याचे अधिपती आहेत. असे अनेक छोटे राज्य आहेत. काल मी सांगितल्याप्रमाणे किष्किंधा आहे, त्यांचं काय आहे, मध्यवर्ती वानरांचं राज्य आहे, जिथे वाली नावाचा राजा सध्या राज्य करतो. म्हणजे आपल्या कथेमध्ये अशा जसं हे कुंजरचे अनेक छोटी छोटी वानर राज्य आहेत. असा त्या कुंजराच्या पोटी अंजनाने जन्म घेतलाय. तिचं रूप सौंदर्य तिने बरोबर आणलेलं आहे या जन्मी सुद्धा, पण जे काही दुर्गुण होते ते मागेच ठेवलेले आहे. हे वैशिष्ट्य आहे या अंजनाच्या जन्मामध्ये. आणि केवळ रूपाने नाही तर गुणांनी ती सुद्धा सुंदर अशी या ठिकाणी झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की वानर आहे आणि सुंदर काय आहे, हा एक प्रश्न पडू शकतो ना. वानर पण आहे आणि सुंदर पण आहे. तर या ठिकाणी आपण सर्वांनी एक लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की वानर आपण ज्याला आपण म्हणतो, त्याची जर फोड केली तर वनात राहणारे नर असं आहे. वनात राहणारे नर अशी त्याची फोड होते. एकेकाळी अशा प्रकारचे वनात राहणारे नर नावाची एक प्रजाती अस्तित्वात होती. आजची माकडं किंवा वानरं म्हणजे ती नव्हे. ती जो इतिहास आपण रामायणातनं बघतो, वाल्मिकी रामायण हा इतिहास आहे, तशा प्रकारचा पराक्रम त्यांनी केलाय. हे वानर सगळे संस्कृत जाणणारे होते. त्यांची भाषा होती, त्यांची राज्य होती, कुटुंब संस्था होती, पोशाख असायचे, अलंकार धारण करायचे. याचा अर्थ असा की ते वनात राहणारे नर होते. फक्त त्यांना वानराप्रमाणे पुच्छ आणि ते उड्डाण करू शकायचे. प्रत्येकाची उड्डाण क्षमता होती, त्याप्रमाणे ते उड्डाण करू शकायचे. एवढाच त्यांचा वानराचा संबंध. अन्यथा ते काय होते, नराप्रमाणेच होते आणि आपल्याप्रमाणेच सगळे कुटुंब संस्था, विवाह संस्था, मौंजे बंधन व्हायचं, संस्कृत जाणायचे, त्यांची स्वतःची भाषा होती, राज्य चालवायचे. हनुमान तर वेदज्ञ होते, चारी वेद त्यांना यायचे. आत्ताच्या वानराला एखादा वेद येईल का म्हणतात. आत्ताची वानरं ही ते वानरं नव्हे, एवढंच सांगायचा उद्देश आहे. त्या काळी
ती प्रजाती अस्तित्वात होती, काळाच्या ओघामध्ये ती नष्ट झालेली आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला ते विज्ञानाने सिद्ध करून दाखवलंय की डायनॉसॉर होते, आत्ता नाही. त्याप्रमाणे वानर नावाची ही प्रजाती, त्याला आपण इंग्रजीमध्ये स्पिसीज म्हणू, ती त्या काळी अस्तित्वात होती, आज नाहीये. पण याचं हे सगळं विशिष्ट जर आपण लक्षात घेतलं तर वानर कथा समजायला आपल्याला जास्ती काय होईल, मदत होईल, लवकर समजू शकेल. अन्यथा जसा प्रश्न आपल्याला पडला होता की वानर कुलात जन्म घेतला आणि ती सुंदर होती असं म्हणणं म्हणजे ते विपर्यास वाटू शकेल, पण तसं नाहीये. वानर हे वनात राहणारे नर होते आणि ही अंजना अत्यंत रूपवान आणि गुणवान पण होती. जे मागच्या जन्मातले तिचे सगळे दुर्गुण तिने मागेच ठेवले होते आणि गुणवान आणि रूपवान अशी अंजना दिसामासाने काय झालेली वाढायला लागलेली आहे. आणि कोणत्याही वधूपित्याला जसा प्रश्न असतो नेहमी, मुलीच्या ज्यांच्या घरात मुली असतात त्यांना नेहमी प्रश्न असतो, मुली लवकर वाढतात असं म्हणतात. मुली लवकर वाढतात आणि प्रत्येक वधूपित्याला किंवा त्याच्या मुलीच्या आईवडिलांना मुलीच्या लग्नाची चिंता असते. तिचं शिक्षण अमुक तमुक बाकी सगळं ठीक आहे. आजकालच्या काळामध्ये जरा तो परिस्थिती सुधारली आहे. एके काळ असं होतं की केव्हा एकदा मुलीचं लग्न होतंय अशीच वाट बघायचे. थोडक्यात म्हणजे वधू पित्याला जशी मुलीच्या लग्नाची काळजी होती तशी ह्या कुंजराला काळजी होती. आणि आपल्या मराठीमध्ये जशी म्हण आहे की आपण काय म्हणतो, लेक द्यावी श्रीमंताकडे आणि सून करून घ्यावी गरीबाची. याच्यामध्ये काय गणित आहे आणि काय सिद्धांत आहे हे तुम्हाला स्त्रियांना जास्त माहीत असेल, कारण ते तुमचं डिपार्टमेंट आहे. तरी सुद्धा असं म्हणतात, काय होतं खरं म्हणजे येणारी लेख तरी कुणातरी लेखच असते की येणारी सून कुणातरी लेखच असते. आपली लेख आपण देत असतो, पण देताना आपली लेख श्रीमंता घरी जावी वाटते आणि येणारी सून मात्र गरीबा घरची असावी वाटते. त्याच्या मागे काहीतरी सासूपणाचं काय असेल ते असेल त्या काळी. आता तसं काही नसेल मला असं वाटतं, पण असं होतं. त्याप्रमाणे ह्या कुंजराने आपल्यापेक्षा जरा चांगल्या स्टँडर्डचं स्थळ या अंजनासाठी वधू वर म्हणून निश्चित केलं आहे. आणि ते कुणाचं आहे, वानरराज केसरी आहे. वानरराज केसरी यांचं सुद्धा एक छोटंसं म्हणजे यांच्यापेक्षा थोडंसं मोठं राज्य आहे म्हणा हरकत नाही कुंजरापेक्षा. तर त्यांना त्यांनी आपल्या अंजनाचा वर म्हणून काय केलेलं आहे, नियोजित केलेलं आहे. त्यांचा विवाह निश्चित केलेला आहे. आणि यथावकाश अंजना आणि वानरराज केसरी यांचा विवाह संपन्न झालेला आहे. आणि विवाह संपन्न झाल्यानंतर काय झालेलं आहे, दाम्पत्य जीवन त्यांचं सुरू झालं. दाम्पत्य जीवन सुरू झाल्यानंतर लगेचच पुढचा प्रश्न असतो अपत्याचा. विशेष करून घरात जी मोठी मंडळी असतात, श्रेष्ठ मंडळी असतात, त्यांना आपल्या घरात एखादं लग्न झालं म्हणल्यानंतर त्यांचा पुढचं लागेल सुरूच असतं, की आम्हाला नातवंडाचं तोड लवकर दाखवा. अशा प्रकारचा लकडा काय असतो, लागलेला असतो मागे. तसा कदाचित यांच्या मागे लागलाही असेल, कारण बाकी सगळं मानवांप्रमाणेच होतं त्यांचं. पण काही झालं तरी अपत्य हे पुढचं काय असतं, दाम्पत्य जीवनानंतरची पुढची स्टेज अपत्य प्राप्ती आहे. वानरराज केसरी आणि अंजना यांना बराच काळ अपत्य झालं नाही. आणि जेव्हा त्यांना वाटतं होईल असं करता करता अपत्याचा व्हायला वेळ लागतो असं म्हणल्यानंतर या दोघांनी संयुक्तपणे विचार करून अपत्य प्राप्तीसाठी काय करावं याच्यावरती मंथन केलं. दोघांनी मिळून ठरवलं की आपण तपश्चर्या करू. पूर्वीच्या काळी अपत्य प्राप्तीसाठी तपश्चर्या केली जायची. तपश्चर्या ही बहुतेक करून शंकराची करायचे लोक. शंकर हे भगवान असे आहेत की ते लवकर पावतात असं म्हणतात, भोळा शंकर म्हणतात ना. त्यामुळे शंकराची उपासना करतात, विशेष अनेक गोष्टीसाठी करतात. शंकराची उपासना करणारे मानवच नाही, दानवापासून आपल्याला उदाहरण आहेत. रावण का होता, शंकराचा भक्त. शंकराचा असे थोडीशी उपासना केली, थोडी तपश्चर्या केली, हे पागळले, ते दिले बरं असं त्यांचं. असं त्यांचं काम असल्यामुळे शंकराची उपासना करत असावेत. याच्याही पुढे असे उदाहरण आहेत. केवळ वानरराज केसरी आणि अंजना नाही, तर शंकराचार्य आपण जे म्हणून घेतो आद्य शंकराचार्य, त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा
शंकराचार्य व्हावेत म्हणून जी तपश्चर्या केली ती शंकराचीच केलेली आहे. विवेकानंदांच्या आई वडिलांनी शंकराची उपासना केली. म्हणजे अशी उपासना शंकराची करणं याला परंपरा होती. माझ्या 3 योग्य संन्यासी माझे मात्र समर्थ रामदास आहेत. त्यांच्या आई वडिलांनी उपासना केलेली आहे, पण ती सूर्याची केली आणि रामाची केली. त्यांच्या पिढ्या 22 पिढ्या रामोपासना होती त्यांच्या घराण्यात. समर्थ रामदास 22. परमेश्वर जेव्हा एखादा अवतार घेतो महापुरुष म्हणून किंवा संत म्हणून, तो असं कुठल्याही अशा त्याच्या घरात घेत नाही. मला फार मोठा इतिहास लागतो. हे सगळ्या लोकांचे जर बघितले दाम्पत्य जीवन आणि हे, तर त्यांच्या घराण्याला इतिहास आहे, भक्तीची परंपरा आहे. अशाच ठिकाणी परमेश्वर जन्म घेत असतो. तर थोडक्यात सांगायचं की ह्या अंजनाने आणि वानरराज केसरींनी ठरवलं की आपण तपश्चर्या करायचं आहे. आणि दोघांनीही मनाची खूण गाठ बांधली होती की आपल्याला कशा प्रकारचा पुत्र हवा आहे, कशा प्रकारचा अपत्य हवं आहे. तर त्यांनी असं ठरवलं होतं, आपल्या मराठीमध्ये म्हण आहे त्याप्रमाणे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी दे. असा आम्हाला सामान्य पुत्र नकोय. आपल्याकडे बघा साधारणपणे असा विचारच करत नाही. अनेक अपत्य असे दाम्पत्य असतात की अपत्य होत नाही, नवस सहावास करतात. जे काय की त्यांच्या पद्धतीने त्याला तपश्चर्या म्हणता येणार नाही. नवस सहावास वेगळं, तपश्चर्या वेगळी. नवस सहावास करतात, पण आपल्याला अपत्य कशा प्रकारचे पाहिजे याचा कोणीही विचार करत नाही. अपत्य पाहिजे हा एक मोठा आदर्श आणि घेण्यासारखं जे आहे हनुमान कथेमधनं, की अंजनाने आणि यांनी ठरवलेलं एक वानरराज केसरींनी की आपल्याला अपत्य असामान्य बुद्धिमान आणि असामान्य पराक्रमी पाहिजे, बलवान पाहिजे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी घे. हा विचार दाम्पत्याने केला पाहिजे की आपल्याला कशा प्रकारचा न होणारा केला पाहिजे, होणाऱ्याने सुद्धा केलं पाहिजे. आता गर्भसंस्कार नंतर, गर्भधारणानंतर गर्भसंस्कार करतात. आधीपासूनचा असा विचार करायला पाहिजे की हनुमान कथेतनं आपल्याला घेण्यात येते. या दोघांनी केला तसा विचार आणि दोघांनी मिळून केला. नाही तर सहसा काय करतात, पुरुष म्हणतात ते तुमचं डिपार्टमेंट बायका आपलं होतं ना गेलं करत राहतात. हे दोघांनी मिळून ठरले संसार होतं हे 2 चक्रावरती, चाकावरती चालत असतो. दोन्ही चाकं समान चालली तर संसार नीट चालतो. दोघांनी विचार करून ठरवलं आणि मग त्याप्रमाणे तपश्चर्या करायचे ठरवलं. हे केसरी होते, वानरराज केसरी हे शिवभक्त होतेच, मुळातच शिवभक्त होते. त्यामुळे त्यांनी आपण काय करायचं, शिवाची उपासना करू, शिवाची तपश्चर्या करू असं ठरवलं. त्याप्रमाणे राज्याची काही व्यवस्था लावली आणि वनामध्ये जाऊन राहिलेले आणि तपश्चर्याला त्यांचा प्रारंभ झालेला. आता अशा ठिकाणी जाऊन राहिलेत बघा. म्हणजे असं नाही आहे की आता कुठल्या विवंचना मागे ठेवलेल्या आहेत. पूर्णपणे एखादी गोष्ट जर करायची आहे ना, ती पूर्णपणे करायची, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर आपण काय करतो, आपल्या बाकीच्या गोष्टी चालूच आहेत, मी अर्ध हे ना अर्ध ते, तिकडं नाही आणि इकडं नाही असं लक्ष होतं. एखादी गोष्ट जी करायची असती ना, ती पूर्णपणे झोकून देऊन करायला पाहिजे, तरच यश त्याच्यामध्ये लवकर मिळतं, चांगलं मिळतं. हेही हनुमान कथेकडनं शिकण्याचं. एरवी सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्याच्या मागे काय केलं असतं, आपण एकनिष्ठेने झोकून देऊन काम केलं तर आपल्याला यश प्राप्त होत असतं. या दोघांनी वनात जाऊन काय केलेलं आहे, तपश्चर्या करायला सुरुवात केली आहे. त्यांची तपश्चर्या सुरू झाली. तपश्चर्या चालू असताना जिथं त्यांचं ते वनात त्यांनी तपश्चर्या निर्माण केली होती, तिथूनच एक मुनी जात होता. सगळ्या कथेमध्ये हे मुनी आणि ऋषी आहे बघा, त्यांचा खूप मोठा रोल असतो. त्या ठिकाणाहून एक मुनी जात होते. त्या मुनींचं नाव आहे मतंग मुनी किंवा मतंग ऋषी. मतंग ऋषीचं नाव ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हे शबरीचे गुरु आहेत बरं का. शबरी कुठे, दक्षिणेत किष्किंधेजवळ त्याचा आश्रम आहे त्यांचा, शबरीचा. मतंग मुनीचा आश्रम म्हणजे मतंग मुनीच्या आश्रमात शबरी राहिलेले आहे. म्हणजे ह्या मुनी ऋषी मुनींचा वावर सगळीकडे. आता हे कुठे चालले, उत्तरेत आहेत हे सगळे, हे चालले प्रकरण मेरू पर्वताजवळ म्हणजे हिमालयाच्या जवळ उत्तरी आहे. तर हे तिथून चाललेले होते आणि त्यांनी हे ऋषी मुनी चाललेले आहेत, कुणीतरी संत महात्मे चाललेले आहेत. म्हणून ह्या दोघांना असं वाटलं की आपण यांना साष्टांग नमस्कार करून यांचे आशीर्वाद आपल्या तपश्चर्येला घ्यावे.
अशा प्रकारची भावना सुद्धा मनात निर्माण होणं हे खूप गरजेचं असतं. आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला साध्य करायला जातो तेव्हा थोरा मोठ्यांचे संत महंतांचे आशीर्वाद आपल्याला असले पाहिजेत. अशा प्रकारचा भाव मनात जेव्हा निर्माण होतो तेव्हा संतांचे आशीर्वाद मिळतात, महंतांचे आशीर्वाद मिळतात, तेव्हा आपली कुठलीही तपश्चर्या किंवा ध्येयप्राप्ती लवकर फलद्रूप होत असते. अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी काय केले, तपश्चर्या थोडा काळ बाजूला ठेवली, उठलेत, मतंग मुनींना जाऊन साष्टांग नमस्कार घातला. साष्टांग नमस्कार घातलेला आहे. मुनी खूप म्हणजे प्रसन्न झालेले आहेत. त्यांनी त्यांना विचारलेलं आहे की काय करताय तुम्ही लोक इथे, कसली साधना करता, कसली उपासना करताय. अशा प्रकारची विचारणा मतंग मुनीने केलेली आहे. आता नमस्कार घातलाय म्हणल्यानंतर आशीर्वाद तर येणारच. नमस्काराचं वैशिष्ट्य हे बघा, साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच लागे. नमस्कार करायला पाहिजे, मुळात नमस्कार करायला पाहिजे. आणि नमस्कार करणंच आजकाल काय झालेले फार दुर्लभ आहे. कुणालाही वाकायला नको असं. नमस्कार करणं म्हणजे नम्रता आली, तुमचा अहंकार गळून गेला पाहिजे. मी कोण आहे, समोर साधू आहे, महंत आहे, आपले जेठ आहेत, कोणी आहेत, त्यांना नमस्कार केला पाहिजे. तर नमस्कार केला की त्यांचा आशीर्वाद हा ठरलेलाच आहे. तुम्ही कुणाला नमस्कार केला, अगदी ज्याचा तुमचा काही संबंध नाही किंवा ज्या तुमचं काही वाकडं आहे त्याला नमस्कार केला तरी तो अरे एकदम तत्व होऊन जाईल काय, तो नमस्कार करून उलटा. नमस्कारात हे वैशिष्ट्य आहे. नमस्कार केला की आशीर्वाद ठरलेला आहे. पण नमस्कार आजकाल कुणाला नको असतो. त्यातल्या त्यात शॉर्टकट फार आलेला आहे. चरणस्पर्श, आपल्याकडे चरणस्पर्श किंवा साष्टांग नमस्कार असं ते म्हणतात. चरणस्पर्श कुणी करत नाही, आजकाल गुडघा स्पर्श आहे. शॉर्टकट असा हात लावायचा नुसता गुडघ्याला. अरे हा केवढं मोठं, एवढा तरी वाकलाच बाबा म्हणायचं. हे सगळं फिल्मी स्टाईल झालेलं आहे. हा ते आहे. तर असं नमस्कार हा दुर्मिळ झालेला आहे. समर्थ रामदासांनी ह्या नमस्कारावरती दासबोधामध्ये एक पूर्ण समाज दिले, त्याचं महत्व सांगितलं. त्याच्यातलं एकच फक्त मी तुम्हाला एक चरण सांगितलं, साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूच राहा. आपण नमस्कार करा, आशीर्वाद आपल्याला ठरलेले आहेत. आपल्या आईवडील असतील, घरामध्ये श्रेष्ठ असतील, ज्येष्ठ असतील, त्यांना नमस्कार करा. मुलांना नमस्कार करायला शिकवा, करत नसतील तर. आता नमस्कार केला तरच आशीर्वाद आहे असं नाही बरं का. अहो आपले आई वडील काय कधी आपलं वाईट चिंतील का, किंवा आपले वडील कुणीच कधीच नाही. पण तुम्ही जेव्हा नमस्कार करताना त्यांच्या हृदयाला मिळणारा जो तो आनंद, प्रमोद आहे, मोद आहे, त्याच्यातनं मिळणारा जो आशीर्वाद आहे तो वेगळा आहे. लक्षात, तुम्ही नमस्कार नाही केला तरी त्यांचे आशीर्वाद आहेत. कुणी आपल्या मुलाचा वाईट चिंता नाही, आपल्या अपत्यात चिंता नाही, ती गोष्ट निराळी, ते कर्तव्य आहे त्यांचं. पण ही जे होती ती काय भावना बदलते त्याच्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. नमस्काराचं असं महत्व आहे. आणि ह्या प्रकाराप्रमाणे या दोघांनी नमस्कार घेतला, साधूंनीचा आशीर्वाद दिलाच आहे मतंग मुनींनी. आणि पुढे चौकशी केली. विचारू का म्हणले, तुम्ही त्याच्यासाठी काय करताय? हो हो म्हणले, त्याच्यासाठी तर आम्ही नमस्कार केला. मग मार्गदर्शन त्यांचं मिळावं अशी त्यांनी अपेक्षा विचारलं तर आम्ही अपत्य प्राप्तीसाठी काय करतोय, ती उपासना करतोय, तपश्चर्या करतोय, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. तर त्यांनी विचारलं की कशा प्रकारचं अपत्य पाहिजे तुम्हाला. मग त्यांनी सांगितलं, आम्हाला असामान्य बुद्धिमान आणि असामान्य बलवान असा पुत्र हवाय, म्हणून आम्ही ही उपासना करतोय. कुणाची उपासना करतोय म्हणल्यानंतर शंकराची उपासना. मला खूप आनंद वाटला. मुळात तुम्ही उपासना करताय, तपश्चर्या करताय, याचाच मला आनंद आहे. म्हणले मी काही मार्गदर्शन तुमच्या विनंतीनुसार करतो असं म्हणून मतंग मुनींनी सांगितलं की पहिल्यांदा माझी तुम्हाला असं सांगणं आहे की तुम्ही जे तपश्चर्या इथे करताय ते तपश्चर्येचं स्थान मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जाऊन करा. स्थान बदल मतंग मुनींनी सुचवलेलं आहे की प्रत्येक ठिकाणची काय असते, त्याच्या ठिकाणची मॅग्नेटिक पोटेन्सी निराळी असते. त्याचं उदाहरण देताना ते सांगितलं मतंग मुनींनी की आपण जप करतो, जप माळ घेऊन जप करतो. एक माळ जप आपण आपल्या घरात बसून केला तर एकाच माळेचं पुण्य. ती जागा आपण बदलली, एकच माळ जप गाईच्या गोठ्यात जाऊन केला,
10 माळ्याचं पुण्य मिळेल. एकच माळ जप करायचा आहे, पुण्य 10 माळ्याचं. अशा रीतीने स्थान बदल करत गेलात तर तेवढ्या श्रमामध्ये अधिक काय तर तुम्हाला लाभ होतो असं म्हणत त्यांनी सांगितलं की तुम्ही पवित्र नदीच्या काठी जाऊन जप करा. 1 माळ जपेचा तुम्हाला 100 माळा जप केला तर गंगा नदीच्या काठी जाऊन, नर्मदा नदीच्या काठी जाऊन किंवा अनेक आपल्या ज्या आपण ज्याला माता म्हणतो नद्या त्यांच्या काठी जाऊन तपश्चर्या करण्याची परंपरा उगीच निर्माण नाही झाली. त्या पवित्र नद्या आहेत, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थानाचं महात्म्य असतं, पोटेन्सी वाढते, तुम्हाला लवकर लाभ कमी श्रमामध्ये होतो. अशा प्रकारचं मतंग मुनी मार्गदर्शन करतायत. मतंग मुनी म्हणतायत की हाच 1 माळ जप तुम्ही शिवाच्या मंदिरात जाऊन शिवसान्निध्य करा. 1 माळ जप केलं तर 1000 माळेचं पुण्य. आणि हाच 1 माळ जप आपल्या सद्गुरूंच्या सान्निध्यात केला तर अनंत पट फळ. सद्गुरू महामाई त्यांनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्थान बदल करा. तर स्थान बदल करा म्हणून त्यांनी सुचवलं कुठं की तुम्ही दक्षिणेमध्ये व्यंकटाद्री नावाचा पर्वत आहे, जिथे व्यंकटेशाचा वास आहे, निवास आहे. त्या ठिकाणी आकाशगंगा नावाची एक नदी आहे. त्या आकाशगंगा नदीच्या किनारी, त्याच्या पवित्र किनाऱ्यावरती तुम्ही जाऊन ही तपश्चर्या करा. तुमची तपश्चर्या लवकर फलद्रूप होईल. अशा प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि दुसरं सांगितलं की तुम्ही शिवाची उपासना करताय, ही शिवाची उपासना करताय ही खूप चांगलीच गोष्ट आहे, ती कराच. पण ज्या प्रकारचा तुम्हाला बलवान पुत्र हवाय, असामान्य बलवान पुत्र हवाय, तसं जर असेल तर मी सांगतो त्या देवतेची आराधना पण करा. शिवाच्या आराधनेबरोबरच, शिवाची सोडू नका, शिवाची आराधना कराच, पण मी सांगतो त्या देवतेची आराधना करा, तपश्चर्या करा. अशा प्रकारे सांगून त्यांनी सांगितलं की या सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात बलवान कोण असेल, पंचमहाभूतामध्ये बलवान कोण असेल तर तो वायू आहे. सगळ्यात बलवान वायू आहे. वायू जोपर्यंत संथ असतो, काही निवांत असतो, तोपर्यंत त्याला आपली किंमत कळत नाही. खरं म्हणजे वायू आहे म्हणून आपण जिवंत आहे. श्वासोच्छवास घेतो आपण, आपल्याला त्याचं माहीत नसतं. काय आपल्या रोजची गोष्ट आहे, नेहमीचीच गोष्ट आहे, त्याला काही वेगळं करावं लागत नाही आपल्याला. पण श्वासोच्छवास वायू बंद होऊ द्या म्हणजे कळतं कसं, टगमग येतो. किंबहुना असं म्हणता येईल की सुनामी आली की मग कळतं एका क्षणात वायू काय होते तर नव्हतं करून. आपल्या शरीरात सुद्धा वायू आहेत. आपल्या शरीरात सुद्धा कफ पित्त वायू आहे असं म्हणतो आपण. हे कफ आणि पित्त आहेत, याच्यावरती वैद्यांना, डॉक्टरांना लवकर नियंत्रण मिळवता येतं, पण वायूवरती लवकर नियंत्रण मिळवता येत नाही. आपल्यापैकी बरेच जण इथं सिनियर आहेत, प्रत्येकाला काही ना काहीतरी रोग असेल. रोग म्हणजे गुडघे दुखी, आमके दुखी, तमके दुखी, काही ना काहीतरी असणारच. संधिवात, त्याला वात आहे बघा त्याच्यामध्ये, संधिवात असं म्हणतो. ते संधिवात काही लवकर बरा होत नाही. अनेक गोष्टी कराव्या लागतात. काय तेल लावा, मालिश करा, गोळ्या घा, अमुक करा, तमुक करा, पट्टे लावा, जे काय आपल्याला सांगत असतील आपले वैद्य डॉक्टर ते आपण करत राहतो. आपल्याला वाटतं आराम झालेला आहे, पण ते खरं म्हणजे लवकर बरं होत नाही, किंबहुना बरं होतच नाही, थोडासा आपला दिलासा मिळत असतो. अशा प्रकारचा हा वायू हा सगळ्यात काय आहे, बलवान आहे. म्हणून तुम्ही शिवाबरोबर वायूची ही उपासना करा. अशा प्रकारचं मार्गदर्शन मतंग मुनींनी केलेलं आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही अवश्य तिकडे व्यंकटाद्री पर्वताला जा. अर्थात विचार करा, इथे बसूनही केले तरी काही बिघडत नाही, तिथं जाऊन लवकर तुम्हाला मिळेल फळ. अशा प्रकारे त्याने सांगितलं आणि मतंग मुनी आशीर्वाद देऊन आपल्या मार्गाने निघून गेले. मतंग मुनी गेल्यानंतर ह्या दोघांनी पुन्हा विचार केला की इथं राहून करायचं तर त्या मुनींनी सांगितल्याप्रमाणे व्यंकटाद्री पर्वतावर जाऊन त्या आकाशगंगेच्या ठिकाणी करायचं. अशा प्रकारे दोघांमध्ये विचार झाला. त्यांनी ठरवलं काय हरकत नाही, म्हणजे ध्येयाप्रीती की समर्पित असलं पाहिजे. आपल्याला जर ध्येय लवकर साध्य करायचे तर वाटेल ते कष्ट करायला तयार आहेत आपण. त्या दोघांनी ठरवलं ठीक आहे आपण तिकडे जाऊ, पण आपल्याला पाहिजे तसा पुत्र लवकर प्राप्ती करून घेऊ. असं म्हणून दोघांनी ठरवून त्या व्यंकटाद्री पर्वतावरती गेलेले आहेत. इथे व्यंकटेश बालाजीचा निवास आहे. इथे गेल्यानंतर पहिल्यांदा बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे. बालाजीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आपण ज्या ठिकाणी जातो, ज्या भागात जातो, तिथलं जे प्रमुख दैवत असतं त्या दैवताचं आपण दर्शन घेतलं पाहिजे, आशीर्वाद घेतला पाहिजे.
आपण तर मुद्दाम यात्रा करतो खरं म्हणजे. पण आपण एखाद्या ठिकाणी गेलोय, काही दुसऱ्या कामासाठी गेलोय, पण त्या ठिकाणी जर एखादं प्रमुख असं दैवत असेल तर आपण जर त्याचं दर्शन घेतलं तर आपल्या त्या दैवतेचं सुद्धा काय होतं, आपल्याला कृपा प्राप्त होते, आपलं काम लवकर फलद्रूप होतं. बालाजीचं त्याने काय केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे आणि आकाशगंगेच्या किनारी जाऊन त्यांनी तपश्चर्येला सुरुवात केली. इथून खरी ह्या दोघांची तपश्चर्या सुरुवात. अंजना आणि वनराज केसरी यांनी तपश्चर्येला पूर्णपणे झोकून दिले. सुरुवातीच्या काळामध्ये जसं जसे त्यांचे टप्पे होत गेले, म्हणजे त्यांनी किती निष्ठा बघा की आपल्याला करायचंच आहे हे. नाही तर अनेक लोक आपण अनेक संकल्प करतो, पण आपल्याला वाटतं की अरे इतके दिवस झाले अजून काहीच झालं नाही. मग शंका येते मनामध्ये, होईल की नाही, आपण कमी पडतो. जिथं शंका येते ना तिथं आपल्याला वाटतं की आता काय जाऊ द्यासाठी ठीक आहे, नाही होत आहे, सोडून द्या, सोडून द्या, नाही होतं असं म्हणलं की आपलं पुढचं आपल्या सगळ्या वाटचाल काय थांबून जाते, आपण आहे त्या ठिकाणी असतो. पण असं न कंटाळता, न शंका घेता आपलं ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं, हे या ठिकाणी ह्या दोघांनी आपल्याला सांगितलं. किती कष्ट पडले. पहिल्यांदा त्यांचं भोजन घेऊन तपश्चर्या चालू असायची, नंतर भोजन सोडलं म्हणजे अन्नत्याग झाला, आता द्रव पदार्थ घ्यायले, दूध घ्यायले, असं पाणी घ्यायले, नंतर तेही वर्ग झालं. अशा प्रकारे ते तपश्चर्येचे एक एक टप्पे पार करत मी तपश्चर्याला सुरुवात केली आणि लगेच वायुदेव किंवा शिव भगवान प्रसन्न झाले असं झालं नाही आहे. या ठिकाणी दोघांचं कॉम्बिनेशन आहे बघा, शिव आणि वायू. त्याच्यामुळे संपूर्ण त्यांच्या ज्या एकनिष्ठा देव सुद्धा काय असतं उलट्या उभं बघत नाही. शिव भगवान जरी असले तरी लागली तपश्चर्या केली असं नाही. ज्यांनी ज्यांनी तपश्चर्या केली त्यांनी कठोर तपश्चर्याच केलेली आहे. त्यातल्या त्यात शिव भगवान लवकर प्रसिद्ध पावतात असं म्हणतात. लवकर म्हणजे काय, असं तुम्ही आज बसला तपश्चर्याला उद्या पावल्याचं नाही होणार. आपली निष्ठा सुद्धा देव तपासून बघत असतो, आपलं मन तपासून बघत असतो, किती आपण प्रामाणिक आहोत आपल्या तपश्चर्येची, हेही देव परीक्षा घेत असतात. आणि त्या परीक्षेतनं जेव्हा आपण उत्तीर्ण होतो तेव्हा देव पावत असतो. अशा रीतीने अनेक तपश्चर्या, त्या अनेक परीक्षांमधनं त्या दोघांचे मार्गक्रमणा सुरू होते आणि सुरू राहिल्यामुळे त्यांच्या तपश्चर्येचा काय झालेला हळूहळू आपल्याला असं त्यांना जाणवायला लागलं की आपली तपश्चर्या फलद्रूप व्हायला लागली. एके दिवशी काय झालेलं आहे की अंजना त्यांच्या तपस्थलीपासून त्यांनी जी कुटी केली होती राहायला, त्या कुटीमध्ये परत येत असताना एकाएकी एक वायूचा मोठा झोत तिच्या अंगावर आला. वायूचा मोठा झोत तिच्या अंगावर आलेला आहे. वस्त्र तिचे विस्कटलेले आहेत आणि तिच्या काही कळायच्या आत काय होते, साक्षात वायुदेव तिच्या समोर प्रगट झालेले. आणि वायुदेव प्रगट झाल्यानंतर तिने विचारलंय कशासाठी तो पश्चात चालली एवढे करा. अंजना माता म्हणते, भगवान तुम्ही तर सर्व जाणताच, कसं भगवंताशी बोलायला पाहिजे हे सुद्धा भगवान तुम्ही तर जाणताच. असं नाही म्हणे तुम्हाला माहित नाही काय मी काय करते, असं नाही म्हणे. भगवान आपण जाणताच, आपण सगळं जाणत असतात. अशा प्रकारचा संभाषण झाल्यानंतर वायुदेव प्रसन्न झालेत आणि तुमच्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालेलो आहे. तुमचं इप्सित साध्य जे आहे, तुमची जी मनोरथ आहे, तशा प्रकारचा पुत्र तुम्हाला हवा आहे, तसा तो पुत्र लवकरच तुम्हाला प्राप्त होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे. आणि आशीर्वाद देऊन वायुदेव अंतर्धान पावतात. नंतर वानरराज केसरी आल्यानंतर अंजनाने सगळं सांगितलं असं असं घडलेलं आहे. त्यांनाही खूप आनंद झाला. वायुदेवाने प्रकट होऊन आशीर्वाद दिल्यापासून पुढचे जे त्यांचं हे व्हायचं होतं, जो त्याला कालावधी लागतो, ज्याला म्हणतात आपण 9 महिने 9 दिवस, तो कालावधी जायला लागतो, तो कालावधी गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे वायुदेवाच्या कृपेने शिवाचा अंश अंजना मातेचा गर्भ म्हणून विकसित झालेला आहे. आणि 9 महिने 9 दिवस जो काही कालावधी जायचा असतो, तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर चैत्री पौर्णिमेला चित्रा नक्षत्रावरती सूर्योदयाच्या थोडेसे आधी काय झालेलं आहे, त्या अंजना मातेच्या पोटी एका दिव्य बालकाने जन्म घेतला. पवनपुत्र हनुमान की जय,
हनुमान भगवान की जय. एक छोटं भजन या ठिकाणी आपण करणार आहोत. सगळ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे मोठ्याने टाळी वाजवून साथ द्यायची आहे. भजनामध्ये सामील व्हायचंय, सहभागी व्हायचंय, याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे. मी म्हणतो त्याप्रमाणेच प्रत्येकाने एक एक म्हण ओळायचं, एक एक म्हणायचं. जय राम लला जय जनकलली, जय राम लला जय जनकलली, जय जय हनुमत बजरंग बली, जय जय हनुमत बजरंग बली, जय राम लला जय जनकलली, जय जय हनुमत बजरंग बली, जय जय हनुमत बजरंग बली, जय राम लला जय जनकलली, जय राम लला जय जनकलली, जय जय हनुमत बजरंग बली, 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 जय जय हनुमत बजरंग बली. बजरंग बली की जय. महारुद्र हनुमान की जय. पवन पुत्र हनुमान की जय. अशा रीतीने त्यांची तपश्चर्या फलद्रूप झालेली आहे आणि एका दिव्य बालकाने चैत्री पौर्णिमेला चित्रा नक्षत्रावरती सूर्योदयाच्या आधी जन्म घेतलेला आहे. मरुतस्य पुत्रा इथं मारुती. मरुत म्हणजे वायू, वायूचा पुत्र म्हणून त्याचं नाव मारुती असं केलेलं आहे. हनुमान हे नाव नंतर पडले, ते कसं आपण बघणारच आहोत. हनुमान सुरुवातीपासून नाव नाही आहे त्यांचं. सुरुवातीपासूनचं नाव ठेवलेलं कोणतं आहे? मारुती असं नाव. तर मारुतीचा जन्म झालेला आहे. अतिशय दिव्य आणि तेजस्वी बालक आहे. सुवर्ण कांती जणू. त्या बालकाला पाहिलं, कुणी पाहिलं? या दोघांनी पाहिलं जन्म झाल्यानंतर की इतकं दिव्य बालक आणि सुंदर बालक. ते पाहिल्यानंतर आपले सगळे तपश्चर्येचे कष्ट ते विसरून गेले. आपलं संपूर्ण जे काय म्हणतात ते जीवनाचं सार्थक झालं असं त्या दिव्य बालकाकडे बघून त्यांना वाटला. आनंदी आनंद झालेला आहे. त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. आपल्या राज्यात सुद्धा त्यांनी खबर पाठवलेली आहे, तिथे जो काय उत्सव व्हायचा तो झालेला आहे. पण इथं ते अजून ते राहिले. हे राहिलेले त्याच ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारे मारुतीचा जन्म चैत्र पौर्णिमेला झालेला आहे. सर्वसाधारणपणे मान्यता अशी आहे, मारुतीचा जन्म चैत्र पौर्णिमेला झालेला अशी मान्यता आहे. पण उत्तरेमध्ये आणखी एक अशी मान्यता आहे. हे सगळे जे देवता किंवा महापुरुष असतात ना, त्यांच्या जन्माबद्दलचे, त्या जन्मस्थानाबद्दल अनेक मान्यता असतात, मतभेद असतात. आता हे हनुमानाचा जन्म याच्याप्रमाणे आपण जी कथा सांगतोय त्याच्याप्रमाणे कुठे झाला आहे? व्यंकटाद्री पर्वतावर. कर्नाटकातले म्हणजे किष्किंधाजवळ जे हम्पी आहे तिथे जे आहे, तिथे एक असा पर्वत आहे. तिथं ते त्या पर्वतावर झालं असं. आपल्या नाशिक जवळ एक पर्वत आहे छोटासा, तिथं म्हणतात की हनुमंताचा जन्म आहे. उत्तरेमध्ये हरियाणामध्ये एक गाव आहे, तिथं म्हणतात की तिथं हनुमंताचा जन्म. अशा अनेक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणची श्रद्धा भावना
किंवा निर्धारण मी सांगितलं 200 रामायण जवळजवळ प्रत्येक ठिकाणच्या कथेप्रमाणे त्यांच्या काय असतील आस्था असतील मान्यता असतील. तर अशी एक चैत्र पौर्णिमेची मान्यता सर्वसाधारणपणे आहे. पण उत्तरेमध्ये हनुमंताचा जन्म कार्तिक वद्य चतुर्दशीला, म्हणजे परवा 30 तारखेला कार्तिक वद्य चतुर्दशी आहे. कार्तिक वद्य चतुर्दशीला झाला असं मानतात ते. चैत्र पौर्णिमेला जेव्हा जन्म झाला तेव्हा वार शनिवार होता, म्हणून मारुतीचा वार आपण शनिवार असं म्हणतो. उत्तरेतले लोक मारुतीचा वार शनिवार मानत नाही. उत्तरेतले लोक मारुतीचा वार मंगळवार मानतात. प्रत्येक ठिकाणची परत काय आहे की श्रद्धा आहे, भावना आहे, मान्यता आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला त्या वादामध्ये काही रस नाही. आपल्याला दैवत जे आहे हनुमंताचे गुण काय आहेत, हनुमंत कशा प्रकारे आपल्याला काय करतात, संकटमोचन आहेत, यांचं कसं सगळ्या लीला त्या घडलेल्या आहेत त्या बघून हनुमंताची उपासना करण्याकडे आपल्याला कल आहे. हनुमंताचा जन्म कोणत्या तिथीला झाला आहे, कुठे झाला आहे, ठीक आहे झाला आहे हनुमंताचा जन्म. आणि ते दिव्य बालक आहे, तेजस्वी बालक आहे. पुढे चालून तर आपण बघणार की हनुमंताचं तेज केवढं होतं. हनुमंताचा जन्म अशा प्रकारे झालेला आहे. हनुमंत हे वायूचे औरस पुत्र आहेत आणि केसरी नंदन म्हणून ते काय आहेत, केसरीचे क्षेत्रज पुत्र आहेत. तसंच शिवाचा अंश आहेत ते, म्हणजे रुद्रांश आहेत. आपण त्या हनुमंताच्या म्हणतो केसरी नंदन शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगत. अशा प्रकारचं शिवाचा अंश, रुद्रांश आणि वायूचा अंश असा दोन्हीचा हा संगम असलेला हा वायुपुत्र या ठिकाणी काय झालेला आहे, अंजनाच्या पोटी जन्माला आलेला आहे. आता आपली आणखी एक समजूत जी आहे किंवा आपण परंपरेने वर्षानुवर्ष आपण बघतो की हनुमंताचा जन्म झाला आणि आपण काय म्हणतो, हनुमान तुझ्याकडे. हीच कथा आपण प्रत्येक हनुमान जयंतीच्या जो कार्यक्रम असतो, कीर्तन असतं, प्रवचन असतं, त्याच्यामध्ये असंच सांगितलं जातं. पण वास्तविक पाहता असं नाही आहे. ही कथा कुठून आली, कशी आली माहिती नाही. पण जन्म पौर्णिमेचा आहे आणि त्यांनी सूर्याकडे जे झेप घेतलेले आहे तो दिवस सूर्यग्रहणाचा दिवस होता. सूर्यग्रहणाचा दिवस असल्यामुळे तो पौर्णिमेचा दिवस असणार नाही. विज्ञानाप्रमाणे बघितलं तर हा जन्म चैत्र पौर्णिमेला झालेला आहे. त्यांची झेप जी आहे सूर्याकडे घेतलेली आहे, त्यांनी सूर्यग्रहणात, कारण पुढची कथा सूर्यग्रहणाला अनुकूल आहे, त्याला अनुसरून काही कथा आहे. मग सूर्यग्रहणाच्या दिवशी असेल तर तो अमावस्येचा दिवस असला, त्यामुळे 15 दिवसाचं अंतर त्याच्यामध्ये आहे. ही जी घटना घडली आहे ती 15 दिवसाच्या नंतर घडली. कशी घडलेली ते बघायचंच आहे आपल्याला. पण हनुमंताचा असा जन्म झालेला आहे. परंपरेने वायूने आपल्याला 3 हे दिलेले आहेत, वायूचे अंश. एक म्हणजे हनुमान भगवान आहेत, वायुपुत्र मारुती आहेत. दुसरे म्हणजे महाभारतातले भीमसेन आहेत, हे वायुपुत्रच आहेत. भीमसेन हे वायुपुत्रच आहेत. आणि तिसरे म्हणजे तिसरा जो अंश आहे वायूचा तो मानला जातो परंपरेने की आपले 400 वर्षापूर्वी होऊन गेलेले समर्थ रामदास हे वायूचेच अंश. समर्थ रामदास स्वामी महाराज की. अशा प्रकारे 3 परंपरेने अंश आपल्याला लागतात. म्हणून समर्थ रामदास स्वतःला काय म्हणतात, मारुतीचे सहोदर म्हणतात. काल आपण बघितलं समर्थ रामदासांची भावना, हनुमंत आमुची कुळवल्ली राम मंडपावेला गेली. हनुमंतामुळे सगळं माझा वेदांत आहे, हनुमंतामुळे सगळं माझं काम आहे, अशा सगळ्या प्रकारचं वर्णन जे समर्थ रामदास करतात. आणि असं पुढे म्हणतात की आम्ही सहोदर आहोत, म्हणजे वायूचे पुत्र आहोत. सहोदर म्हणजे एक भाऊ आहोत आम्ही, असं म्हणजे हनुमान आणि समर्थ रामदास एक प्रकारे काय बंधू आहेत, भाऊ आहेत. आणि समर्थ रामदासांच्या कार्यामध्ये हनुमंताचं वेळोवेळी सहाय्य झालं. कितीतरी वेळा त्यांना ते भेटलेले आहेत, प्रत्यक्ष दर्शन दिलेलं आहे. यांची ती वेणास्वामींची जी कथा जो सांगितली जाते त्याच्यामध्ये वेणास्वामींना सज्जनगडावरती जेव्हा ती भोजन द्यायला गेली समर्थ रामदासांना बंदस्त खोलीमध्ये, तेव्हा काहीतरी एक पदार्थ, समर्थ रामदासांची अशी पद्धत होती की एक वेळाच वाढ करायची, काय करायची
आणि त्याच्यानंतर ते बंद खोलीत भोजन घ्यायचे. वेणा स्वामी ते भोजनची ते ठेवून आल्या आणि त्यांना वाटलं की काहीतरी वाढायचं राहिलंय असं म्हणून परत आज दरड उडून गेल्या. तो बघतायत तर तिथे मारुतीच प्रत्यक्ष जेवायला बसतात. त्यांनाही तसं दर्शन घडलेलं आहे. म्हणजे फक्त समर्थांना दर्शन घडलं नाही, त्यांचं भाग्य असं की त्यांनाही दर्शन घडलेलं आहे. असे हे तिसरे अंश आपल्याला समर्थ रामदासांच्या रूपाने मिळाले. आणि म्हणूनच बघतो समर्थ रामदासांचं जर चरित्र बघायला गेलं तर काय सकाळी बालपणापासून 12 सूर्यनमस्कार घालायचे. त्यांचे वडील सूर्यनमस्कार 12 सूर्य व्यायाम कसा केलेला आहे, कशी बुद्धिमत्ता वापरलेली आहे, कसं कार्य केलेलं आहे. कारण हनुमंताचे ते काय आहेत, दोष आहेत. अशा प्रकारे हनुमंताचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आणि आपण बघितलं की सूर्यग्रहणाच्या पर्यंत त्यांनी काही सूर्याकडे प्रयाण केलेलं नाही. तो दिवस अमावस्येचा आहे. म्हणजे 15 दिवसाचा कालावधी गेलेला आहे. आणि एक लक्षात या ठिकाणी घ्यायला पाहिजे की ह्या ज्या देवता असतात किंवा हे ज्या महापुरुष असतात, संत महंत असतात, हे तर देवताचं आहे खास, विशेष करून हनुमंत, यांना आपले मानवी निकष लावून चालत नाही. आता 15 दिवसात आपलं पोरगं काय नुसतं पाठीवर सुद्धा वळणार नाही. आपलं जे मूल आहे 15 दिवसात पाठीवर सुद्धा वळणार पण नाही, हलणार पण नाही. सगळं काही त्याला आपलं करावं लागतं. असे निकष आपल्याला लावून चालणार नाहीत. पुढचं उदाहरण द्यायचं झालं तर शंकराचार्य जे होते ते 4थ्या वर्षी त्यांना संपूर्ण भाषा येत होत्या, संस्कृत जाणत होते. 4थ्या वर्षी आपल्याला आपल्या मुलाला बोर्ड सुद्धा बोलता येत नाही. संस्कृत जाणत होते, वेद जाणत होते. 8व्या वर्षी तर 4ही वेद ते झालेले त्यांचा. म्हणजे असं त्यांची प्रगतीचा वेग जो असतो हा त्यांचा काय असतो, वेगळा असतो. सर्वसामान्यांचे निकष त्यांना लावून चालत नाहीत. हा तर प्रत्यक्ष वायूचा अंश आहे, मारुती आहे, शिवांश आहे. तर हे याची जी वाढ असेल त्याची आपण कल्पना करायला हवी. काही लोकांना असं वाटतं की 15 दिवसाच्या बालकांनी एवढ्या सूर्यापर्यंत झेप घेतली कशी. 15 दिवस तरी गेलेत, नाही तर आपल्या मान्यतेप्रमाणे जन्म झाला आणि उडालेत ते. तसं नाही, 15 दिवस गेलेले आहेत मध्ये. तेवढा कालावधी गेलेला आहे. पण त्या कालावधीमध्ये जे काही मारुतीची वाढ व्हायची होती ती झालेली आहे. आणि त्या अमावस्येच्या दिवशीची गोष्ट अशी झाली आहे की सकाळीच ही अंजना काहीतरी फळं आणण्याच्या निमित्ताने बाहेर गेलेले. हे वानरराज केसरी पण बाहेर गेलेले होते. हे एकटे बालक मारुती हा घरामध्ये राहिलेला. तिथेच आहेत बरं का अंजनाद्री पर्वतावर, हे व्यंकटाद्री पर्वतावर एकटंच आहेत. आत्तापर्यंत बघत होते, आई होते, बाबा होते, सगळे असायचे, काहीतरी खायला द्यायचे. आई घराचे दूध पाजत असेल, फळं खायला देत असेल. आई नाही, बाबा नाही, जाग आली तेव्हा कुणीच नाही, एकटाच आहे. सकाळची वेळ आहे, अजून सूर्योदय व्हायचा आहे. त्यांनी बघितलं घरात कुणी नाही आहे. आणि त्या योगायोगाने काय झालं, कर्मधर्म संयोगाने मारुतीला प्रचंड भूक लागलेली आहे. आई असतं तर सांगितलं असतं मला भूक लागली, बाबा काय दूध दे, काय तर दे, खायला दे. आई नाही, बाबा नाही, कुणी नाही. काय करावं, घरात तिकडं तिकडं बघितलं, खायला काही नाही. ती फळं आणायलाच गेली होती ती वनामध्ये, घरात खायला काही नाही. अशा प्रकारे पाहिल्यानंतर त्यांना वाटलं काय करावं. खिडकीजवळ बसलेले आहेत ते, झोपलेले आहेत म्हणा. आणि मग त्यांनी बघितलं, खिडकीतनं लक्ष गेलं त्यांचं. त्याच वेळेला नेमका काय होता, सूर्य हा वर आलेला होता, सूर्योदय झालेला होता. सूर्योदय समय सूर्याचं त्याचं दर्शन मोहक असतं, छानपैकी लाल असं गुंद. आपण जर बघत असाल सूर्योदयाला सूर्याचं दर्शन घ्यावं म्हणतात. आता काही इमारती एवढ्या मोठ्या झाल्यात आपल्या सूर्योदय बघायला मिळत नाही. पण जे कोणी बाहेर पडत असतील त्यांनी अवश्य किंवा बाहेर पडून सूर्यदर्शन घ्या. समर्थांचं म्हणणं तर असं आहे, समर्थ रामदासांनी काय सांगितलं म्हणजे रोज कशा कुणाकुणाचं दर्शन घेतलं पाहिजे. समर्थ रामदास काय सांगतात, पशुपती, श्रीपती आणि गभस्ती. पशुपती म्हणजे शंकर, श्रीपती म्हणजे विष्णू आणि गभस्ती म्हणजे सूर्य. यांच्या दर्शने दोष जाती. यांचं दर्शन रोज घ्या म्हणतात. यांच्या दर्शने दोष जाती, तैसाच नमावा मारुती नित्य नेम विशेष. समर्थांनी सांगितलं आहे की ह्या तिघांचं नेहमीचं रोज दर्शन जसं घ्यायचं असेल तसंच मारुतीचं नित्य नियमाने दर्शन घ्या. मारुती उपासनाचा हा एक भाग आहे खरं म्हणजे. आज मला एका कोणीतरी विचारलं होतं व्हॉट्सअपवरती की मारुतीची उपासना म्हणजे काय करावी. एक व्हॉट्सअपवरती एक प्रश्न आला होता कोणीतरी आमच्याकडे की मारुतीची उपासना म्हणजे आम्ही काय करावी.
मी त्यांना कळवलं सगळ्यात सोपी उपासना आहे. काय फार मोठे मोठे कवच वगैरे काय म्हणायचे म्हणलं तर चांगलंच आहे, पण सगळ्यात सोपी उपासना म्हणलं की रोज सूर्याचं दर्शन घ्या, म्हणजे सूर्याचं घ्या, हे याच्याने सांगितल्याप्रमाणे किनांचं घ्या आणि मारुतीचं दर्शन घ्यायचा नियम करायचा. दर्शन म्हणजे आपल्या घरातल्या मारुती नाही, कोणाकोणाच्या घरात सुद्धा मारुती नसतो. मारुतीची मूर्ती घरात ठेवावी की नाही, फोटो ठेवावी की नाही याच्याबद्दलही शंका आहे. असं म्हणतात मारुतीचे आणि त्याने स्त्रियांनी उपासना करू नये असं एक आशंका आहे मला. असं काही नाही करा, सगळ्यांनी उपासना करायला पाहिजे. आणि मारुतीचं दर्शन मारुतीच्या देवळामध्ये जाऊन करायचा नियम केला पाहिजे. रोज सकाळ असो किंवा संध्याकाळ असो केव्हा तरी दिवसभरातनं एकदा तरी मी मारुतीचं दर्शन घ्या. हे एक सोपा साधा नियम आहे, तो कसोशीने पाळला पाहिजे. मारुतीची उपासनेतला हा सगळ्यात सोपं पहिली पायरी म्हणायसारखा. आणि एकदा नियम केला की पाळायचा. नियम केला. एक पुण्याचे ग्रस्त होते की नियम कसा पाळतात बघा, त्याचे उदाहरण आहे का. दर्शन घ्यायचं ठरवलं त्याने मारुतीचं असं किंवा ते पुण्यातले जे ओंकारेश्वराचं दर्शन घ्यायचं तरी ठरवलं. आता दर्शन म्हणलं की जाता येता दर्शन घेतलं तर आपण आपल्यासारखे माझ्यासारखे सामान्य माणसं काय, मी चाललोय ओंकारेश्वरावरून त्या रस्त्यावरून चालू दर्शन घेतलं, झालं बाबा आजचं माझा नियम झाला. हे सामान्य माणसं. ती व्यक्ती अशी होती की घरी पोचली, घरी गेली, हातपाय धुतले, काय पाणी प्यायचं पिलं आणि परत चपला घालून निघाले. पत्नी विचारते, अहो आत्ताच आलात, कुठे निघालात. ओंकारेश्वराला. तिकडून तर आलात ना म्हणे. ते म्हणले ओंकारेश्वर दर्शन. ते म्हणला तिकडून तर आत्ता आला, दर्शन घेऊन यायचं का नाही. तिथे मी दुसऱ्या कामाला गेलो होतो म्हणे. तिथे मी दुसऱ्या कामाला गेलो होतो, आता मी दर्शनाला जातो. नियम असा झाला. त्यांना शक्य त्याने असा करावा, पण असं येता तसं शक्य नाही म्हणजे करूच नाही असंही नाही. मारुतीचं दर्शन मात्र रोज झालं पाहिजे, अशा प्रकारचा नियम करावा. आपल्या मारुतीची मंदिरं जवळपास कुठं ना कुठं तरी असतातच, फार काही लांब जावं लागतं असं नाही. मारुती उपासनेला सुरुवात इथून करावी. आणि आपल्या सगळ्यांना भीमरूपी स्तोत्र, समर्थांची भीमरूपी स्तोत्र जी आहेत ही सगळी सिद्ध मंत्र आहेत मारुतीचे. आता आपण बघितलं सहोदर आहेत ते मारुतीचे, त्यांनी हे रचलेली भीमरूपी स्तोत्र आहेत. ती रोज एकदा तरी सकाळ संध्याकाळ म्हणत जा. ज्यांना जमेल त्यांनी शनिवारी 11 पाठ करावे. त्याचे शनिवारी फक्त मारुतीचा 11 पाठ करा, रोज एकदा तरी सकाळ किंवा संध्याकाळी म्हणा किंवा सकाळ संध्याकाळ म्हणा. आणि आजकाल आपल्या उत्तरेतला हनुमान चालिसा सगळीकडे काय झालेलं आहे, प्रसिद्धी पावलेलं आहे. हनुमान चालिसाचा सुद्धा पाठ करा. उत्तरेत तुलसीदासजी आणि दक्षिणेत समर्थ रामदास यांनी मारुती उपासना सगळीकडे काय केलेली आहे, वाढवलेली आहे. हनुमान चालिसा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, कोणतंही म्हणा, दोन्ही म्हणा, काही बिघडत नाही, चांगलं उलट. ह्या सगळ्या सोप्या. ते हनुमान कवच आहेत, हनुमान त्याचे मंत्र आहेत, जपाचे मंत्र आहेत, ह्या सगळ्या पुढच्या साधना आहेतच. त्या कितपत जमतील त्याच्याप्रमाणे सोहळ्याने बसणं, अमुक तमुक अमुक हे काय सगळ्या गोष्टी असतात, त्याचं सगळे काही करायचं नसेल ना तर तुम्हाला ह्या सगळ्यात सोपी साधना आहे. तर असा हा मारुती काय झालेला, त्याला भूक लागलेली आहे. भूक लागलेली आहे. अमावस्याचा दिवस आहे, घरी आई कुणी वडील कुणी नाही आहेत. आणि मग तो सूर्योदय पाहिलेला आहे. ते सूर्योदयापासून आपण सूर्य दर्शनापर्यंत इकडे गेलो होतो. तो सूर्य पाहिला, उगवता सूर्य पाहिला आणि त्याला वाटलं हे खायला काय ते फळच आहे काय. त्याला फळ समजून त्यांनी ते खाण्याच्या दृष्टीने हनुमंताने मारुतीकडे काय केले, झेप घेतली, उड्डाण केले. हनुमान भगवान की झेप घेतली अंतराळात. वायूचा पुत्र आहे हो, साक्षात वायूचा पुत्र आहे. काय वेग असेल. मी तर म्हणतो मी सांगत असतो असं की हनुमान किंवा मारुती हे आपले आद्य अंतराळवीर आहे. आद्य अंतराळवीर आहे. अंतराळात झेपच घेतले. आत्ता आपण चंद्रावर गेलो इकडे तिकडे, तसे मानव राहील ते स्वतःच उडालेत आणि निघालेत तिकडे मारुतीकडे, सूर्याकडे. वायुदेव बघतायत. वायू का संताय सर्वित्र आहे. वर्णन असं आहे वाल्मिकी रामायणामध्ये की त्या बालकाचा वेग बघून वायूला वाटलं अरे हा तर माझ्यापेक्षाही वेगवान आहे. समर्थ वर्णन कसं करतात, मनोगती आला गेला मनाची गती. मन आता इथे आहे, पुढच्या क्षणाला कुठे माहीत नसतं, कुठेतरी पोहोचलेलं असतं.
अमेरिकेत. आत्ता इथे मन तिकडे अमेरिकेत पोहोचलेलं असतं. आत्ता इथे आपण कथेमध्ये प्रत्येक मनाने कुठे बघा आपण इथं का तर कुठे पोचलो अमेरिकेत, घरात इकडे तिकडे, तिकडे घरात काय चाललंय अमुक समोर आलंय असं होण्याची शक्यता आहे. मन आहे ते, मनाच्या गतीला पारावा. पण आपण कथेपुरतं जर निदान मन इथेच ठेवायचं आहे. आता हनुमंताबरोबर आपल्याला फक्त सूर्याच्या दर्शनाला जायचं आहे. हनुमंत निघालेले सूर्याकडे त्यांनी झेप घेतलेले आहे आणि वायू ते बघताय, अरे किती प्रचंड वेग, माझ्यापेक्षाही वेगवान आहे म्हणले. त्यांना कौतुक वाटलं. आता हे जसं जसे सूर्यापर्यंत पोहोचायला झाले तेव्हा वायूचा पुत्र असल्यामुळे काळजी आहे. पुत्राची काळजी असतेच प्रत्येक पित्याला. त्यांनी त्याच्या भोवतालचं वातावरण सूर्याच्या जवळजवळ पोहोचताय तसं ते सूर्याच्या उष्णतेची झळ त्यांना लागू नये म्हणून त्यांनी काय केले, थंड वायूचं वातावरण त्याच्या भोवती निर्माण केलं. असं वर्णन आहे की त्याला आपल्या पुत्राची काळजी असते बघा. कुठं बाहेर चालला तरी आपण सगळं घेतलं का बरोबर, फोन कर, मेसेज कर, अमुक कर, तमुक कर, पोचल्यावर कर, गाडीत बसला की जागा मिळाली की कितीतरी आपल्याला चिंता असते. तसं त्यालाही चिंता होती. मग सगळे अशी त्याची काय त्यांनी त्या आसपासचं वातावरण जे आहे ते थंड करायचा प्रयत्न केला. वायूच आहे ते. तिकडे सूर्य भगवान बघतायत की आत्तापर्यंत इतकी वर्ष झाली पृथ्वीवरनं वर कुणी असं उड्डाण करून माझ्याकडे येते असं झालं नाही. म्हणजे पहिल्यांदाच कुणीतरी येत आहे असं ते बघितल्यानंतर सूर्यदेव आश्चर्याने बघायचे. आता काय म्हणजे बरं ते गोंडस बालक आहे हो, छोटं बालक आहे. त्याला बघून त्यांना म्हणजे काय म्हणजे चिंता पण लागलेली आहे आणि कौतुक पण वाटायला लागतं. लहान बालकाचं कौतुक कुणाला असतं. त्याच्या लीला आपण बघतो. आपल्या घरात जरी लहान मुलगा असलं की आपण कुणी आलं की नाही बघतो, हे कविता म्हणून दाखव, तो नाच करून दाखव, अमुक कर तमुक कर. आपल्या मुलाचं कौतुक लोकांनी करायला पाहिजे असं वाटतं ना आपल्याला. तसं हे कौतुक, अरे काय उडून आलेलं आहे इतकं लांब पृथ्वीवरनं. पहिल्यांदा सूर्याला असं वाटलं की हा माझ्या जवळ जर पोचत असेल तर माझ्या रश्मींचा, माझ्या उष्णतेचा झळ त्याला पोचू नये म्हणून सूर्याने प्रत्यक्ष आपल्या रश्मी काय केलेल्या आहेत, मंद केलेल्या आहेत. सूर्याने आपल्या रश्मी आपल्या मंद. आजकालच्या वैज्ञानिक युगात कुणी असं म्हणेल की असं सूर्य कुठे रश्मी मंद करतो का? आपण इथे जरी दुपारी 12 वाजता आपल्याला नको बाबा तिथपर्यंत गेल्यानंतर काय होईल. पण आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या शास्त्रामध्ये, आपल्या धर्मामध्ये आपण सूर्य हा हेलियमचा गोळा कधीच मानलेला नाही. सूर्य हे आपण देवता मानलेली. सूर्याला नमस्कार आपण इथून सूर्याला अर्घ्य देतो, तिथं पोचतात का अर्घ्य करत. आपण जे सूर्याला नदीमध्ये उभारून आपल्या घरातनं संध्येमधनं सूर्याचा अर्घ्य देतो, खरं म्हणजे सूर्यापर्यंत आपली भावना अशी तिथपर्यंत पोचतात. हे सगळं चराचर हे चैतन्यमय आहे अशी आपली धारणा आहे. त्याच्याप्रमाणे आपण सूर्याला देवतेचं स्वरूप देतो, देवता मानतो, सूर्य नमस्कार घालतो, अर्घ्य देतो. असं प्रत्येक वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे. कुठलंय आपल्या आयुर्वेदामध्ये असं म्हणायचे, आयुर्वेदामध्ये वनस्पतीपासून औषधं तयार करायचे. असं जाऊन पटक्या ओरबाडून तोडून वनस्पती आणल्यात अशी पद्धत पूर्वी नव्हती. आयुर्वेदात शास्त्रात असं सांगितलेलं आहे की किती आपल्याला पाहिजेल आहे, काय पाहिजेल आहे असं पहिल्यांदा निवेदन करायचं आहे त्या वृक्षाला, त्या वनस्पतीला. नमस्कार करायचा आहे, आदराने विचारायचं आहे आणि मग ते घ्यायचं आहे आणि आवश्यक तेवढंच घ्यायचं. आज आपण बघतो दसऱ्याला ते आपट्याची पानं तोडून आणलेली असतात, वटपूजेला झाडाच्या फांद्या तोडून आणलेल्या असतात आणि त्याची आपण पूजा करतो. काय पुण्य लागणार. तुळशी आपण तोडून, तुळशीचं सुद्धा म्हणा, तुळशी ही विष्णूची पत्नी आहे, तुळशीचं लग्न करतो आपण. सगळ्या ह्याच्यामध्ये चराचरामध्ये भगवंत पाहिलेला आहे, देव पाहिलेला आहे, हे सगळं विसरून आपण अशा गोष्टी करत राहतो. कसं पुण्य मिळणार. तुळस व्हायची म्हणजे आपल्याला किती व्हायचे असतात बघायला पाहिजे. असं ओरबाडून आणून चांगलं. तुळस सगळ्या ह्याच्यामध्ये चैतन्य आपण जर म्हणत असो तर त्याला सुद्धा काय विचारलं पाहिजे की ते लागेल तेवढं. भगवंताचं असं म्हणणं आहे की तुम्ही जरुरीपेक्षा तुळशी जर तोडून आणल्यात तर सगळं तुमचं पुण्य खलास. ते सुद्धा तुम्ही आणलं पाहिजे, विचारून आणलं पाहिजे. फुलं तोडताना विचारलं पाहिजे तुम्हाला त्रास होणार नसेल, झाला असेल माझ्याकडनं होईल तर क्षमा करा.
अशा प्रकारची भावना उगीच नाही तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली अमावृक्ष अशा सूर्याने रश्मी मंद केल्या असतील. त्याच्यामध्ये काही आपल्याकडे ते जगदीश चंद्र बोस म्हणून शास्त्रज्ञ होऊन गेले विज्ञानाचे, बॉटनीचे शास्त्रज्ञ. त्यांनी तर शोध लावलेला आहे. असं म्हणतात ना की वनस्पतीला भावना असतात, त्यांना कळतं, त्यांना समजतं. अशा प्रकारचा शोध त्यांनी वैज्ञानिक प्रयोगांच्या सिद्ध केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आता त्यांच्या शोधनिबंधामध्ये जगदीशचंद्र बोस म्हणतात की हे माझं नाही आहे संशोधन, हा माझा विचार नाही, आमच्या ऋषीमुनींनी पहिल्यापासून सांगून ठेवलेलं आहे. मी ते फक्त आत्ताच्या वैज्ञानिक साधनांनी प्रयोगांनी सिद्ध करून दाखवलं. आम्ही आमच्या ऋषींनी किती विचार केलेला पुढचा बघा. त्या काळी सगळं असं वैज्ञानिक होतं, फक्त ते आपल्याला धर्माच्या स्वरूपात सांगितलं गेलं म्हणून आपण त्याला काय केलं, पुराणातली वानगी पुराणात असं म्हणून दुर्लक्ष केलेलं आहे. सगळं खरं हे वैज्ञानिक होतं, पण हे आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये नेहमीच्या ह्याच्यामध्ये राहावं, पाळलं जावं म्हणून त्याला धर्माचं स्वरूप ऋषीमुनींनी देवलं. पण पुढे चालून आपण ते असं करू असं त्यांना कदाचित कल्पना नसेल. पण आता हे एक एक सिद्ध होत आहे. किती वैज्ञानिक होतं आपलं सगळे विचार, किती पुढं प्रगत वैज्ञान होतं आपलं. तर हे सूर्य महाराजांनी आपल्या रश्मी काय केलेल्या आहेत, मंद केलेल्या आहेत आणि हे हनुमान भगवान त्यांच्यापर्यंत काय करायचं, पोचायचा प्रयत्न करतात. काय भूक लागली म्हणून खायचं. तो सूर्यग्रहणाचा दिवस आपण म्हणले, अमावस्या दिवस आहे. सूर्यग्रहण कसं होतं की राहू र जो आहे तो सूर्याला ग्रासतो आणि मग ते सूर्यग्रहण. आता राहू ह्याच्याप्रमाणे त्याला जी नेमून दिलेली ड्युटी त्याप्रमाणे निघालं. सूर्यग्रहणाच्या दिवशी आहे, त्यांनी बघितलं की आपल्या आधीच कोणीतरी चाललेलं आहे. अरे त्या म्हणलं हे आत्तापर्यंत असं कधी झालं नाही, हे माझं काम आहे, हा कोण मध्ये चालला त्या सूर्याकडे असं म्हणून राहू काय झाला, चिंतित झाला आणि तो चकित होऊन तिकडे त्याचाही वेग आहे, हनुमंताचा वेग आहे, सूर्याकडे पोहोचायचा प्रयत्न करतात, माझ्या आधी कोण चाललंय अशा प्रकारचं त्याच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. आणि कोण आहे बघायला म्हणून पुढे सरसावतायत. एवढ्यात ह्या मारुतीचं लक्ष सूर्याकडनं त्या राहूकडे गेलं. सूर्याकडनं राहूकडे गेलं. त्यांना वाटलं अरे हे काय वेगळंच आहे म्हणले. लहान मुलाच्या प्रवृत्तीप्रमाणे लहान मुलं कसं बघा, एक खेळणं समोर असतं, दुसरं नवीन खेळणं दिसलं की तिकडे गेलं. त्यांना वाटलं तरी सूर्याचा नाच सोडला आणि ते राहूच्या मागे लागले. आता सूर्याने आपल्या मारुतीने आपला मोर्चा सूर्याकडनं वळवला आणि राहूच्या मागे. आता राहूची पंचायत झाली, अरे मी माझे काम करू कसं. ते गेला इंद्राकडे. सगळे देवतांचे सगळ्याचे कोण राजे आहेत, इंद्र. इंद्राला म्हणले की तुम्ही नेमून दिलेलं काम मी करत होतो, पण मी आता काम करणार कसं, दुसराच कोणतरी आला, तो तिकडे चालला होता आणि तो आता माझ्या मागे लागला. अरे ते असं कसं झालं. इंद्राला आश्चर्य, कोण आहे बघले, चला म्हणले. तू इंद्र बाहेर पडले. आता इंद्र बाहेर पडले म्हणजे साधं आपल्यासारखं बाहेर पडलंय का. आपण सुद्धा आजकाल गाडीशिवाय बाहेर पडत नाही, किमान सायकल तर असते. चालत जाणं म्हणजे फारच आता सायकल सोडून दिली, वाहन चालवायचं नाही, मग चालत जायचं. अन्यथा कुठल्या ना कुठल्या तरी वाहनावरच आपण बाहेर पडतो. बाहेर पडायचं म्हणजे हे राहू म्हणाले. कंप्लेंट केल्यानंतर इंद्र निघाले. ते त्यांच्या अंबारीमधून निघाले. अंबारी म्हणजे तो त्यांचा मोठं सजवलेलं वरतं हे, खाली मोठी हत्ती वगैरे सगळं, आणि निघाले इंद्राची स्वारी बघायला काय. आता राहूकडचं लक्ष हनुमंताचं मारुतीचं त्या हत्तीवर गेलं. अरे बापरे, हे आणखी वेगळंच आहे म्हणलं काय. आता ते राहू बाजूला राहिला आणि त्याच्या दिशेने हनुमंत. सूर्य बाजूला राहिला, राहू बाजूला राहिला आणि हनुमंताचा मोर्चा, मारुतीचा मोर्चा आता इंद्राच्या कडे. इंद्रा म्हणजे त्याला ते बघितलं सोन्याच्या वाचाराला मस्त बघी छान मखर आहे आणि हत्ती आहे. त्याला वाटलं हे चांगलं आहे म्हणलं, आणखी चला म्हणले तिकडे. आता इंद्राच्या जवळच्या जवळच हनुमान पोचायला लागला, मारुती पोचायला लागलेला आहे. त्यांना प्रश्न पडला की ह्या बाळकाला रोखायचं कसं. इंद्राला काही कळे ना, लक्षात येईना. तो इतक्या वेगाने येतोय, काय करलंय म्हणजे थांबेल, तो येऊन धडकला तर काहीतरी अनर्थ होईल, अशा प्रकारची काळजी इंद्राला वाटायला लागली. आणि म्हणून इंद्राला काही सुचेना. त्या काही सुचेनाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं, नाहीतर इंद्राजवळ वज्र आहे बघा, त्याच्या हातात असंच वज्र. वज्राने आता त्या बालकावर वज्राने कसं मारायचं. बालकावर वज्र थोडं चालवायचं आहे, दिसतंय तो छोटा बालक आहे. म्हणून इंद्राने काय केलं, त्याचं ते वज्र आहे
ते उलट केलं आणि अगदी जवळ पोहोचलेल्या हनुमंताच्या म्हणजे मारुतीच्या डाव्या हनुवटीला नुसता त्यांनी स्पर्श केला. डाव्या हनुवटीला स्पर्श झाला त्या वज्राच्या उलट्या बाजूचा. त्या वज्राच्या उलट्या बाजूचा स्पर्शही एवढा भयानक होता की मारुती एकदम हेडपळलाय. मारुती इतका म्हणजे थोडक्यात म्हणजे अचेतन झाला, शुद्ध हरपली त्याची. वज्राचं किती मोठी शक्ती आहे. साक्षात मारुती अचेतन झाला, शुद्ध हरपली त्याची. आणि शुद्ध हरपल्यानंतर तो वरत अंतराळातनं सर खाली आला. हे सगळं वायुदेव बघताय. त्यांना वाटलं अरे काही ते गडबड झाली आहे, आता हा खाली येऊन आदळण्यापूर्वी त्याला झेललं पाहिजे असं म्हणून वायूनी त्या मारुतीला झेललेलं आहे आणि झेलून जवळच्याच एका गुहेमध्ये घेऊन गेले. बघतायत काय झाले काय नाही आहे, विशुद्ध आहे का नाही, अजूनही शुद्धीवर येतो का, सगळे त्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना जेव्हा कळालं की नाही मारुती शुद्धीवर येत नाहीये, म्हणजे त्यांना तर वाटलं की मारुती गतप्राण झाली. मग मात्र वायुदेव संताप. माझ्या पुत्राच्या अशी परिस्थिती करणारी कोण आहे? इंद्र आहे. ते इंद्राला ते काय करणार, काय करू शकणार नाही. म्हणून त्याने काय केलं, आपल्या हातात जे काय आहे ते करायचं म्हणून काय केलं, वायुदेवानी संप पुकार, आपलं काम थांबवलं. माझ्या हातात काम काय आहे, माझं वायूचं काम जे सगळं थांबवून टाक. भयंकर संतापलेले वायुदेव आणि त्या संतापाच्या पोटी त्यांनी संप पुकारला. वायूचं चलन वलन सगळीकडचं बंद झालं. तिन्ही लोकांमध्ये हाहाकार मारला. वायुविना काय, वायुविना प्रत्येकाचा कंठ अवरुद्ध झालेला आहे, श्वासोच्छवास घेता येईल. हे सगळं इंद्राला कळालं. इंद्र म्हणला आता काही खरं नाही, आता काहीतरी ह्याच्यानं मार्ग काढायला पाहिजे. मार्ग काढायला म्हणून कोण मार्ग काढू शकतात? सृष्टीचे निर्माते जे आहेत ब्रह्मदेव त्यांच्याकडे गेले. त्यांच्या पाठोपाठ सगळ्या देवता गेल्या. सगळ्यांनाच प्रश्न पडला की काय होईल आता. सगळ्याचा अस्तित्वाचा प्रश्न आलेला आहे. श्वासोच्छवास घेता येत नाही, आपण जगू की मरू माहीत नाही. अशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सगळे मंडळी ब्रह्मदेवापर्यंत पोहोचलेले आहेत. ब्रह्मदेव म्हणतात अरे सगळे काय झालं का बाबा म्हणले. मग इंद्राने सांगितलं असं झालंय. अरे असं झालं का, चला जिथे ज्या गुहेमध्ये वायू घेऊन बसले होता त्या पुत्राला म्हणजे मारुतीला, तिथे ब्रह्मदेवासकट सगळ्या देवता आल्या. आणि म्हणून ब्रह्मदेव पोचलेले. ब्रह्मदेव वायूला विचारतात अरे वायू काय झालं का म्हणले. आता वायू मात्र म्हणलं बाबा महाराज तुम्हाला माहित नाही का म्हणले, तुम्ही सृष्टीचे निर्माण करते, सगळं माहिती तुम्हाला म्हणले. ह्या मागे इंद्र होता त्यांनीच केलं म्हणलं. सगळे संतापलेले होते. ह्या इंद्राचं सगळं काम आहे म्हणलं. अरे बघू तरी म्हणले. ब्रह्मदेवाने त्या बालकाला आपल्या हातामध्ये घेतलेलं, अशा हातामध्ये घेतलेलं आहे. आणि मग एका हातामध्ये त्यांना असं घेऊन ब्रह्मदेवाने काय केलं, बघू म्हणले मला काय झालं तुला बाळाला. म्हणून त्या मारुतीच्या संपूर्ण म्हणजे डोक्यावरील केसापासून मारुतीच्या सर्व अंगावरनं ब्रह्मदेवाने काय केलेलं आहे, हात फिरवायला सुरुवात केली. ब्रह्मदेवाच्या हाताचा स्पर्श जसा जसा त्या मारुतीच्या शरीरावर होत गेला, मारुती सचेतन झाले, चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं. थोडक्यात म्हणजे मारुती परत काय झालेले, जिवंत झाले. मारुती जिवंत झालेले, सचेत झालेले, डोळे उघडलेत त्यांनी. आणि डोळे उघडल्यानंतर बघतायत अरे कुठेतरी दाढीवाला आपल्याला दिसलाय. ब्रह्मदेव दाढीवाला आपल्याला नाही. आणि मग ब्रह्मदेव म्हणतात अरे बघ वायू कुठं काय झालंय, तुझा मारुती तर बघ कसा हसतोय म्हणजे माझ्याकडे बघून. आणि बघितलं वायू, अरे आता तुझं काम काही रागवायचं काय काम आहे का म्हणले, तू पहिलं काम तुझं सुरू कर. वायुदेव म्हणाला नाही माझा पुत्र ठीक आहे ना, आता माझा काय सगळा राग गेला. वायूने आपलं काय केलं, काम ताबडतोब सुरू केलेलं आहे. आणि तिन्ही लोकांचा जीव भांड्यामध्ये, श्वास सगळ्यांचा सुरू झालेला आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या स्पर्शाने मारुती परत काय झालेले. उत्तरेमध्ये अशी एक मान्यता आहे, ती म्हणतात की मंगळवारी जन्म आहे उत्तरेतल्या याच्याप्रमाणे. पण ही घटना जेव्हा घडली
तेव्हा हा मारुतीचा पुनर्जन्म आहे आणि तो म्हणजे शनिवार होता म्हणून शनिवार हा मारुती असं उत्तरेत मानलं. अशा प्रकारे मारुतीला परत काय झालेलं आहे, चैतन्य निर्माण झाले मारुतीमध्ये आणि मारुती सगळ्यामध्ये बसून ब्रह्मदेवाच्या अजून हातामध्येच आहे. आता ब्रह्मदेव म्हणतात वायूला, आता तुझा राग संपलेला आहे, सगळं संपलेलं आहे. आम्हाला माहिती होतं म्हणले 15 दिवस झाले तुला मुलगा झाला आहे, माहिती होतं मला. आम्ही सगळे कुणी काय तुला भेटायला येऊ शकलो नाही, पण आता सगळे आणायचा इथे आलेले आहेत म्हणले. माझ्याबरोबर सगळ्या देवता आहेत त्या ठिकाणी, मी स्वतः आलेलो आहे, तूही आहेस, बालकही आहे तुझा. मग सगळ्यांना आम्हाला काहीतरी तुझ्या बालकाला द्यायचं आहे म्हणून एक छोटासा आपण फंक्शन करून टाकू म्हणलं इथे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सुरुवात केलेली आहे. आणि मग ब्रह्मदेव म्हणतात की इंद्र म्हणतात माझ्यामुळे सगळं मी पहिल्यांदा त्यांना देणार आहे. मग इंद्र पुढे आलेले आहेत. इंद्राने आपल्या गळातली सुवर्णमाला काढलेली आहे, तेजस्वी अत्यंत सुवर्णमाला आहे. ही सुवर्णमाला काढलेली आहे आणि मारुतीच्या गळ्यात. एका प्रकारे त्या ठिकाणी हनुमंताचं म्हणजे मारुतीचं काय झालंय, ह्या सगळ्या देवतांमध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी त्याला द्यायचं आहे, आम्हाला काहीतरी ह्याला द्यायचं आहे. इंद्राने काय केले, सुवर्णाची माला दिली आणि वरदान असं दिलं की ह्या वज्रामुळे हे सगळं जेवढं घडलं, हे वज्र याच्या पुढे हनुमंतावर काम करणार नाही. अशा प्रकारचं इंद्राने त्याला वरदान देऊन टाकलं. या वज्रामुळे याची डावी हनुवटी दुखावून थोडीशी वाकडी झालेली आहे, म्हणून याच्या पुढे हा मारुती हनुमान तिची काय झाली, हनुवटी दुखावलेली आहे, म्हणून याच्या पुढे मारुतीचं नाव हनुमान असेल असं इंद्राने जाहीर केलं. म्हणजे एक प्रकारे मारुतीचं बारचं त्या ठिकाणी सगळ्या देवतांनी म्हणून केलं. हनुमान हे नाव इंद्राने दिलेलं आहे. हनुवटी दुखावलेली आहे वज्रामुळे, त्यामुळे इंद्राने त्याला हनुमान असं नामकरण केलेलं आहे. वज्राचा याच्यावरती काहीही चालणार नाही, प्रभाव नाही. एका प्रकारे हनुमंत हे वज्र प्रूफ करून टाकलेलं आहे इंद्राने, काही चालणार नाही वज्र त्याला. अशा प्रकारे इंद्राने आल्यानंतर इंद्रानंतर एक एक देवता यायला लागले. अग्नी आले, वरुण आले, सगळ्यांनी आपापल्या प्रकारे सांगितले की आमचा ह्याच्यावरती काही हे चालणार नाही. वरुण म्हणाले पाण्यात महिने का वर्षानुवर्ष राहिलं तरी मारुतीला पाण्यापासून भय नाही, जलचरापासून भय नाही. अग्नी म्हणाले माझ्यापासून याला भय नाही. असं करता करता एक एक देवता पुढे यायला लागल्या. सूर्य भगवान आले, हे म्हणले माझ्याकडे यायला होतं खरं, म्हणजे हे तिकडे झालं आणि हे सगळं घडलं म्हणजे. आता मी माझ्या रश्मी कमी केल्या होत्या, खरं मंद केल्या होत्या बालकाला बघून. पण सूर्य भगवानाने त्यांना असं वरदान दिलंय की माझ्या 100% तेज याचं असेल. हनुमंताचं चेत सूर्याच्या 100% आहे. हनुमंताला जर आपण मूळ रूपात पाहूच शकणार नाही. जसं सूर्योदयाच्या वेळेला आपण सूर्याकडे पाहू शकतो, जसा जसा सूर्य वर येईल तसं आपण सूर्याकडे उघड्या डोळ्याने बघू शकत नाही. 100% तेज म्हणजे काय तेज असेल. भीमाची जेव्हा महाभारतामध्ये हनुमंताची भेट झाली तेव्हा हनुमंताला बघू शकले नाहीत भीम. हनुमंताला मग काय सौम्य रूप धारण करावं लागलं आणि मग भीम बघू शकले. वायूचा अंश असून सुद्धा आपली काय परत असं हनुमंताचं 100% तेज सूर्याच्या. आणि सूर्याने परत सांगितलेलं आहे याला मी सगळ्या विद्या देणार आहे म्हणले. जगातल्या सगळ्या विद्या मी हनुमंताला देणार आहे. अशा प्रकारे सूर्याने त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. थोडक्यात म्हणजे सूर्याने त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं हनुमंता. सूर्याचं हे फार मोठं वरदान त्याला प्राप्त झालंय. यमदेवता पुढे आलेले आहे. यमदेवता पुढे आलेत आणि त्यांनी सांगितलेलं, यमदेवतेने सांगितलं की माझा यमदंड हनुमंतावर काम करणार नाही. हनुमंतावर यमदंड काय काम करणार. एवढंच नव्हे तर यम म्हणतात की ह्या हनुमंताला कुठलाही रोग कधी होणार नाही, कुठलाही रोग हनुमंताला होणार. अशा प्रकारचं यमदेवतेने वरदान दिलं. आणि एवढंच नाही, यम पुढे जाऊन सांगतात की हनुमंत ज्याच्यावर कृपा करेल त्याच्या हे सगळी व्याध्या काय होतील, बऱ्या. म्हणून सुरुवातीच्या काल आपण बघितलं आयुर लक्ष्मीर विवर्धते. सगळ्या हनुमंताच्या उपासनेने आपण दीर्घायुषी होऊ शकतो. आता आपल्याला रोग होणार, आपल्याला ऑलरेडी रोग झालेले आहेत काही काही. कोणी आहे का रोगाशिवाय? काय ना काहीतरी आहे प्रत्येकाला. शरीर म्हणजे रोग आहे.
पण हनुमंताच्या उपासनेने ह्या रोगावरती नियंत्रण मिळत आहे. रोगमुक्त हो असं नाही, पण आपण दीर्घायुषी हो. हनुमंत तर रोगमुक्तच आहे. हनुमंताच्या कृपेने आपण दीर्घायुष्य, आयुर लक्ष्मी. लक्ष्मीचं पुढचं काय आले? कुबेर पुढे आले. कुबेर आले. कुबेराने आपली हनुमंताच्या जवळ जी नेहमी गदा असते ना, ती गदा कुबेराने दिलेली आहे. आपली सुवर्ण गदा कुबेराने त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि सुवर्ण गदेने मंडित असा हनुमंत असेल असं. एवढंच नाही, कुबेर म्हणतात, कुबेराने फार मोठं वरदान हनुमंताला दिलेलं आहे की हनुमंत ज्याच्यावर कृपा करेल त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर करण्याची जबाबदारी माझी, असं कुबेराने त्या ठिकाणी घेतलं, असं वरदान दिलेलं आहे. म्हणून आयुर लक्ष्मी विवर्धते तस्य नश्यन्ति उपद्रवा. हनुमंताच्या उपासनेने काय साध्य होतं? आपलं दीर्घायुष्य प्राप्त होतं, लक्ष्मीची प्राप्ती होते, संकटापासून आपल्याला सगळा काय होतो? मुक्त होतो. म्हणून त्या हनुमान चालिसामध्ये काय सांगितलेलं आहे तुलसीदासांनी? अन्य देवता चित्त न धरई, हनुमत सेई सर्व सुख कर, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमरे हनुमत बळ. काही तुझं कुणाकडे जायची गरज नाही म्हणले. एक ते हनुमंताची उपासना करा, भजा त्याला भजा, त्याचं शिष्यत्व पत्करा, उपासना करा. हनुमंत सगळं तुमचं काम. हनुमंत ही एकमेव देवता अशी आहे की जर सगळं ते त्याच्याकडे, कुठे अन्य देवतेकडे जायची गरज नाही, असं तुलसीदासाने सांगून ठेवलं. अन्य देवता चित्त न धरे, हनुमत सेई सर्व सुख कर, संकट कटे, संकट मोचन आहेत ते, तुमचे सगळ्या मनोरथ काम पूर्ण करणार आहे. अशा प्रकारचं कुबेराने त्याला वर्णन दिलं, वरदान दिलं. विश्वकर्मा आले, सांगितले मी तयार केलेलं कोणतेही शस्त्र याच्यावरती चालणार नाही. अशा प्रकारे शंकर स्वतः आले. शंकर सोन आहे, त्यांना माहिती आहे आपल्याला, माझं त्रिशूल ह्याच्या पुढे काही चालणार नाही. अशा सगळ्या वरदानांनी मंडित असा हा हनुमंत झालेला आहे. थोडक्यात म्हणजे हनुमान आता काय झालेलं आहे? ऑल प्रूफ. वज्रापासून ते अग्नी भरून सगळे जे काय असेल, यमदंड चालणार नाही, काही चालणार, सगळ्यांनी सगळं दिलेलं आहे त्याला. अरे पुढे राहिलं का? कोण राहिलं? सगळ्यांनी सगळं दिलं म्हणे आता हनुमंताला. एकमेव देवता अशी की सगळ्यांनी सगळं वरदान दिलं. म्हणूनच ते म्हणजे अन्न देवता चित्त. आता ब्रह्मदेव म्हणतात, अरे तुम्ही सगळ्यांनी दिलं काही, मलाही काहीतरी देऊ द्या म्हणतात, मलाही काहीतरी याला देऊ द्या, असं काय म्हणतात? ब्रह्मदेव म्हणतात. आणि ब्रह्मदेवाने जे ते वरदान दिलेले त्यांना आहेत, ती वरदान फार महत्वाचे वरदान. ब्रह्मपाश, ब्रह्मदंड, जे काय सगळे ब्रह्मपासून असतात ना, हे कुठलंही अस्त्र या हनुमंतावर चालणार नाही. त्यांचा सगळ्या ब्रह्मपाशापासून, ब्रह्मास्त्रापासून, सगळ्यांपासून, हा ब्रह्मदंडांपासून हा हनुमंत काय असेल? मुक्त असेल. असं हनुमंताला खूप मोठं वरदान दिलेलं आहे. हनुमंताला त्यांनी काय केलंय? खूप मोठं वरदान दिलंय. दुसरं मोठं वरदान असं दिलेलं आहे की हनुमंताला सांगितलं, आतापर्यंत त्यांनी सांगितलं सगळ्यांना सगळं होणार आहे. हनुमंताचं कसं म्हणले? अमित्राणाम भय करो. हनुमंताचं ज्याच्याबरोबर वाकडं आहे त्याचं कोणी भलं करणार नाही. हनुमंताची वाकडं घेणारा जर त्याचं जगात कोणीही भलं करू शकणार. अमित्राणाम भय करो, मित्राणाम अभयं करा. हनुमंताची सलगी करा, तुमचं कुणीच वाईट करू शकणार जगामध्ये. अजेयोत भविता पुत्रस्तव मरोती मारुती. हा तुझा पुत्र, मारुतीला सांगतात म्हणजे वायूला सांगतात, वायू हा तुझा पुत्र अजय आहे, अजय आहे. आणि त्याचं काही कुणी शनिदेवाला एकदा असं वाटलं, शनिदेवाला सुद्धा खूप कुमकुमी आली. शनिदेव ह्याच्या वाट्याला गेले हनुमंताचे. आपल्या सगळ्यांना बहुतेक बघा काय असतं की शनिदेवाची फार भीती असते. शनीचं नको बाबा, सगळेजण अगदी जवळ खातो. शनिवार आला तर एखाद्या मारुतीला नमस्कार करणार, पण शनीला नमस्कार करतो. वाईट आहे असं नाही म्हणत मी, पण इतकी धास्ती ती 7.5 अमुक तमुक. आता 7.5 खरं म्हणजे सगळे वर्ष काही वाईट नसतात, पण 7.5 म्हणले की माणूस घाबरतो. हे निश्चित आहे, प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे. शनीची पीडा नको असं आपल्या सगळ्यांना वाटत असतं. हे शनिदेव महाराज त्यांना असं वाटलं की आपण फार काहीतरी आहोत, की हनुमंताला त्यांनी कुरापत काढायचा प्रयत्न केला. हनुमंताने त्याला आपल्या शेपटीमध्ये गुंडाळलेलं आहे आणि असं बदडलेलं आहे.
सोडा आता म्हणला ते शनी म्हणला नाही बाबा मी तुला वाटेला जाणार पुणे, नुसतं माझ्या वाटेला जायचं नाही म्हणले हनुमंताने त्याच्याकडनं वधून घेतलेलं आहे की नुसतं माझ्या वाटेल तर तू काय जातो म्हणले, माझ्या भक्ताच्या सुद्धा वाटेला गेला तर बघ याद राख. म्हणून शनिदेवाने वचन दिलेलं आहे हनुमंताला, तुमच्या भक्ताच्याकडे मी वाकडा डोळा करून बघूच शकणार नाही. त्यामुळे हनुमंताच्या भक्तीने काय होतं, शनीपासून सुद्धा तुम्हाला भय राहणार. असं मार मोठं हनुमंताची याची एक अद्वितीय देवता. शनिदेवापासून ती शेपटी जी आहे ना हनुमंताची, त्याची शिवपुराणामध्ये एक कहाणी आहे. त्या शेपटीमध्ये आपल्याला माहिती आहे हनुमंताच्या शेपटीमध्ये प्रचंड शक्ती आहे. ती शेपटी जाळे म्हणतात, शेपटी जाळे पण लंका जाळून टाकलेल्या शेपटी. त्या हनुमंताच्या शेपटीमध्ये एवढी शक्ती आली कशी? शेपटी तर मागे किती शक्ती असेल, पण हनुमंताच्या शेपटीचे एवढ्या कहाण्या आहेत. त्याच्या मागचं कारण शिवपुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपल्याला माहिती आहे की हनुमंता शिवाचा अंश आहे, शिवानी रामाची काय करण्याचा दास्यत्व करण्यासाठी घेतलेला जन्म असा शिवपुराणामध्ये असं उल्लेख आहे की राम जेव्हा जन्म घेणार म्हणजे विष्णू जेव्हा राम म्हणून जन्म घेणार असं ठरलं. कशासाठी? सगळ्यांचं हे होतं रावण वध झाला पाहिजे. त्या रावण वधासाठी जर राम जर जन्म घेणार असेल, विष्णू राम म्हणून जन्म घेणार असेल मानवावतारामध्ये, तर ह्या शंकरांना वाटलं, महादेवांना वाटलं महादेव आणि राम किंवा विष्णू हे परवा वैकुंठ चतुर्दशी होऊन गेले, हे दोघी एक रूप आहेत. खरं एक विष्णूने शंकराची केवढी मोठी पूजा केली. शंकर विष्णूचे भक्त आहेत, राम हे शिवाचे भक्त आहेत, शिव हे रामाचे भक्त आहेत. आपल्याला ती कहाणी माहिती आहे की जेव्हा त्या समुद्र मंथनातनं ते हलाल निघालं, म्हणजे विष निघालं, ते विष कोणी घेईना, शंकराला ते प्यावं लागलं. त्याचा दाह कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं असेल तर रामनाम घेतलं. त्या रामनामाने विषाचा सुद्धा दाह कमी होता. असा ते शंकर हे आणि राम हे काय एकमेकाचे भक्त आहे. तर रामावतारामध्ये शंकरांना असं वाटलं की आपण हे काय करायचं, रामाची भक्ती करायची, दास्यत्व करायचं, पूर्णपणे रामाची सेवा करायची. असं म्हणून त्यांनी शंकरांनी काय केलंय, ह्या मारुतीच्या रूपाने जन्म घेतलेला आहे. असं घ्यायचं ठरवलं. पार्वतीशी असं चाललं होतं. पार्वती म्हणलं मी पण येते बरोबर. पार्वती म्हणलं तुम्ही एकटे नाही येते, मी पण येणार म्हणले. शिव आणि पार्वती आपल्याला माहिती आहे, राम आणि सीता जसं शिव आणि पार्वती. पूर्वी असायच्या जोड्या असायच्या, कुणी एकटे जायचे नाही, सगळे बरोबर घेऊन जायचे. एकटेपणा असं काही नाही. आपल्या सगळ्या देवता आहेत नाही, त्यांच्या पत्नी असायच्याच त्यांच्या, किंबहुना पत्नीचं नाव आधी घेतात. अशा प्रकारे त्या पत्नीला महत्व होतं. ती म्हणाली नाही मला यायचं बरोबर. शंकर म्हणतात नको येऊ तो बरोबर. का कसं करता नको येऊ, समजावून सांगतात त्याला नको येऊ तो. शंकर म्हणतात मी ज्या प्रकारे रामाची सेवा करणार आहे, म्हणजे दास्य भक्ती जी आहे, दास्य भक्तीचा परमोच्च बिंदू असेल तो, तर अशा प्रकारचा आपली सेवा म्हणजे रामाची सेवा करणारा आपला नवरा तुला भगवणार नाही. काय वाटेल ते काम करणार आहे म्हणजे रामासाठी. मी रामाचा मी दास बसणार. अशा प्रकारची दास्य भक्ती मला करायची आहे, ती तुला बघवणार नाहीये. अशा प्रकारचं आपला नवरा रामाची दास्यत्व करतोय, ते कदाचित तुला आवडणार नाही, बघवणार नाही म्हणले. मग सीता म्हणले नाही यायचंच आहे मला. मग सीतेने काय केलं, सीताने आपल्या पार्वतीने काय केलं, ती म्हणाली की मी असं करते, मी तुमच्या मागे राहते म्हणे. आणि मागे राहते म्हणजे कसं, की शेपटीच्या रूपाने मागे. म्हणजे साक्षात शक्ती ही हनुमंताची शेपटी म्हणजे साक्षात शक्ती आहे, पार्वती माता आहे. आणि म्हणून त्या शेपटीमध्ये एवढी शक्ती आहे, ते शेपटीने शनीला गुंडाळला असेल यात काय नवल नाही. अशा प्रकारे ह्या हनुमंताचं काय झालंय, वरदान सगळ्यांनी दिलेलं आहे. आणि हनुमंत सगळ्या वरदानाने मंडित असे हनुमंत. आता ब्रह्मदेवाने आणखी एक वरदान दिलेलं. पुन्हा ब्रह्मदेवाचे वरदान संपतच नाहीत. हे सगळं झालं, अमित्राणाम भय करो मित्राणाम अभयं करा, तुला अजय असा. अजय म्हणजे ब्रह्मदेवाने वरदान आहे बघा. मी काल तुम्हाला सांगितलं सदा सफल हनुमान. हनुमंताने कोणतंही मिशन हातात घेतलंय आणि ते फेल गेलं असं कधीच झालं नाही. सदा सफल हनुमान. म्हणून हनुमान ही विजयाची देवता आहे. ब्रह्मदेवाचं साक्षात वरदान आहे. त्याच्यापुढे ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे की हा हनुमंत कितीही सूक्ष्म रूप, कितीही विराट रूप घेऊ शकेल. अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा
होत जात की तो आणि कोणतंही रूप घेऊ शकेल, त्याच्या मनात येईल तर रूप घेऊ शकेल. अशा प्रकारचं ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिलेलं आहे. अशा प्रकारचं सगळ्या वरदानाने मंडित असा हनुमान त्या ठिकाणी काय झालेला आहे, आपल्या आजच्या भाषेमध्ये फुल प्रूफ, ऑल प्रूफ झालेलं आहे. आता म्हणते ब्रह्मदेव, वायू, आता काय तू खुश आहेस ना? आता तुम्ही माझ्या पुत्राला एवढं सगळं भरभरून दिलंय, त्याचं बारसं केलेलं आहे, छान फंक्शन केलं, म्हणले एवढ्या गिफ्ट दिल्यात तुम्ही माझ्या मुलाला, आता मी नाराज असण्याचं काय करा? बर चला आता जा म्हणलं याला घेऊन. हे सगळे बाकी देवता आपापल्या कामाला गेले आणि हा वायू हा काम हनुमंताला घेऊन त्या अंजनाची आणि त्यांची जी कुटी होती व्यंकटाद्री पर्वतावरती तिथे आणून बाहेर सोडलेलं आहे. जा म्हणलं आता तू. आता हे घरी परत आलेला, घरात परत आल्यानंतर हा नव्हता म्हणून त्या लोकांनी किती ठिकाणी शोध घेतला. आपण बाहेर गेलो होतो, दोघे योगायोगाने बाहेर गेले, हे पोरग बाहेर लहान 15 दिवसाचं पोरग, त्याच्या वाढ वेगळे वेगळे असेल ते गोष्ट निर्णय, पण प्रत्येक आई वडिलांना चिंता असतेच ना, कुठे गेला, सगळं 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 शोधून झालं, कुठेही सापडलं नाही आपला मुलगा, म्हणून ते चिंताक्रांत होऊन बसले, ते डोळ्यात ना अश्रूंच्या धारा. अशा त्या प्रकारात चालू असताना हनुमंत हळूच घरात मध्ये प्रवेश करतो. त्याला पाहिलं आणि या दोघांना असलं, अरे काय, त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार एकदम, कुठे गेला होतास तू, काय किती शोधायचं तुला, काय आपण जसं आपण मग पुढे उशिरा जरी आलं तर प्रश्नांचा भडीमार करतो. अशा प्रकारे प्रश्नांचा भडीमार केलेला आहे. आणि मग हनुमंत म्हणतात, ठीक आहे सांगतो सगळं मी व्यवस्थित तुम्हाला, आलोय ना म्हणलं मी परत, तुमच्या समोर व्यवस्थित आहे. मग हनुमंताने सगळं सांगितलं त्यांना, सगळं तर सगळ्यांना अरे आनंद वाटला. पण अशा प्रकारे आपला पुत्र सूर्याकडे निघालेला होता आणि त्याचं सगळं काय झालेलं आहे ही सगळी कथा हनुमंताने त्यांना सविस्तर सांगितलेली. आणि सगळं सांगितल्यानंतर सुखरूप परत आलेला आहे आणि सगळ्या वरांनी मंडित असा हनुमंत आहे असं म्हणल्यानंतर दोघांनाही खूप आनंद वाटलेला आहे. आता काय झालं, नित्य जीवन सुरू झालेलं आहे. पण हे सगळं हनुमंताने ऐकलेलं आहे बरं का. आपल्याला काय 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 आपण कशापासून प्रूफ आहेत काय आहेत काहीच. हनुमंताने आता माहिती आहे हनुमंताला की आपलं वाकडं या जगामध्ये कुणीच काही करू शकत. आणि हनुमंत जरी लहान असले तर ते अंतराळात झेपवणार आहेत, ते का उभं बसतील का. आता त्या हनुमंतानी, बाल हनुमंतानी आसपासच्या परिसरामध्ये एवढा उपद्व्याप मांडलेला आहे की त्यांना माहिती आहे की आपलं कुणीच वाकडं करू शकत. व्रात्य कार्ट ज्याला म्हणतात ना, तशा प्रकारचं एक व्रात्य कार्ट, कुणाचंही जाऊन काही उपद्व्याप करावेत. आजूबाजूला अनेक ऋषींचे आश्रम आहेत, तिथं त्यांच्या तपश्चर्या चालू असतात, यज्ञ चालू असतात, कुणाचे पण एकटं नाही, पोरांची टोळी गेली तयार. पुन्हा आपल्यासारखे पोरांची टोळी केली जाईल. नेतृत्व, पहिल्यापासून नेतृत्वाचे गुण आहेत त्याच्यामध्ये. हनुमंत म्हणजे उगी साधी गोष्ट नाही आहे, ते सगळ्यांचे नेते आहेत, वानर युथ मुख्यम असं म्हणतात त्यांना. असे हनुमंताच्या बालपणी सुद्धा त्यांनी आपले मुलांची टोळी केलेली आहे. कुणाच्या आश्रमात घुसावं, काही उपद्व्याप करावे, कोणत्या ऋषींची दाढी ओढ, कुणाचे वर्कल पळव, कुणाचे कमंडल पळव, यज्ञात विज्ञान, म्हणजे उलटच झालं काहीतरी. अशा प्रकारे सगळ्यांना असं वाटलं की अरे कुठून याचं म्हणजे याचा सहवास आपल्याला. हनुमंताला माहिती आपल्याला कोणी काही करू शकत नाही, ऋषींना माहिती सगळ्यांनी येतं काय आपल्याला करतायत. अशा प्रकारे उच्छाद मांडला सगळीकडे. हनुमंताने उच्छाद मांडलेला आहे. आणि असा उच्छाद मांडल्यानंतर सारख्या कंप्लेंट अंजनाकडे, तुमच्या पोराने असं केलं, तुमच्या पोराने असं. हे म्हणले काय करू, माझं पोरं ऐकतच नाही. आपल्याला कृष्णाच्या लीला माहितीच सगळ्यांनी, सगळ्या कंप्लेंट त्या ह्याच्याकडे ह्याच्याकडे. तसंच इथं झालेलं आहे. अंजना ते वैतागली, समजावून सांगायचा प्रयत्न करते, पोरगं काय ऐकत नाही. आता सगळ्या ऋषी मंडळातल्या लोकांनी म्हणले की आपणच काहीतरी विचार करायला पाहिजे. असा विचार करायला म्हणून त्यांनी सगळ्यांनी काय केलेले, एक कॉन्फरन्स बोलवलेली आहे. एक 10-12 सगळे ऋषी बसले आणि आता ह्या पोराला कसं सांभाळावं, कसं कंट्रोलमध्ये करावं याच्यावर चिंतन तर चालू आहे. राऊंड टेबल कॉन्फरन्स घेतली त्यांनी. चला म्हणलं तर आपण विचार करू याच्यावर. आणि अशा रीतीने बसल्यानंतर काय करावं, सगळ्या ऋषींना माहिती आहे की हनुमंताचा जन्म कशासाठी आहे, ते वरदान कशासाठी आहे, रामाच्या कामासाठी आहे. पण ह्याचं ते
करतोय तो आता जो त्याचा उपद्व्याप आहे तो थांबवायचा कसा, म्हणून सगळ्यांनी मिळून त्यातला एक मार्ग काढायला ठरवला. आणि तो मार्ग म्हणजे असा की तात्पुरत्या का होईना हनुमंताला त्याच्या शक्तींच्या काही शक्तींचं विस्मरण व्हावं, अशा प्रकारे त्यांनी व्यवस्था करायची ठरवलं. व्यवस्था करा म्हणजे हनुमंताला शापच दिला की तुझ्या शक्तींचं तुला काही शक्तींचं विस्मरण होईल. आणि ते विस्मरण झालं. विस्मरण त्या शापाप्रमाणे झालं. त्या शापामध्ये उशापाची एक अशी होती की ज्या वेळेला खरोखर तुला ह्या शक्तींची आवश्यकता असेल रामकार्यासाठी, त्यावेळेला तुला कोणी जर आठवण करून दिली की तुला ही वरदानं सगळी प्राप्त आहेत, ह्या शक्ती तुझ्याकडे आहेत, अशी कोणी आठवण करून दिली तर त्यावेळेला ह्या सगळ्या शक्ती परत जागृत होतील आणि रामकार्य तुझ्याकडनं घडेल. यदा ते स्मार्यते कीर्तिम तदा ते वर्धते बलम, अशा प्रकारचा त्याला उशापण दिलेला आहे. पण ते त्यावेळेला तोपर्यंत विस्मरण, आणि हे विस्मरण झालं सगळ्या शक्तींचं. आणि हनुमान पुन्हा काय झालेले, एकदम नॉर्मल चाइल्ड झाले, एकदम गुढीबाळ. आईने बस म्हणलं बसावं, परवाचा दिवसा संध्याकाळी दिवा लावलाय, नमस्कार कर, काय पाढे म्हणायचे पाढे म्हण, सगळं सुरू झालं. अगदी व्यवस्थित छानपैकी ज्याला गुणीबाळ म्हणते नॉर्मल चाइल्ड, अशा प्रकारचं जीवन सुरू झालेलं आहे. आणि मग ह्या अंजनाने आणि केतराजाने ठरवलं म्हणा राजकेतनांनी की आता याचं काय करायचं आहे, मोहनजी बंधन करायचंय. मग हे सगळे ऋषीमुनी जे वैतागले होते तेच सगळे एकत्र आले. सगळ्यांनी त्याचं छानपैकी काय केलेलं आहे, मोहनजी बंधन केलेलं आहे, म्हणजे व्रतबंध झालेलं आहे, मुंज झालेले आहे. आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे मुंज झाल्यानंतर गुरुकुलात जायचं शिक्षण घ्यायला. मुंज झालं की मुलाला काय करायचंय, घरात राहायचं नाही, गुरुकुलात जाऊन राहायचंय, आपल्या गुरुपशी जायचंय, सगळ्या विद्या ग्रहण करायच्या, विद्या ग्रहण करून परत यायचं. मग ही अंजना माता म्हणते की तुला तुझ्या गुरुच्या घरी जायचंय, तुझे गुरु कोण आहेत तुला माहिती आहे ना? हो म्हणे मला माहिती आहे. कोण आहेत गुरु? सूर्य भगवान. मग जा त्यांच्या घरी. जाशील ना? हो जाशील. निघालो. ते काय त्यावरच होतं. आई म्हणाली जा. अंजना माता काय म्हणते, जा, पण मी सांगते ते लक्षात ठेव. म्हणजे अंजनाने सुद्धा आपल्या मुलावरती कसे संस्कार केले होते हे अंजनाने जी सांगते त्याच्यावर लक्षात येईल. तू जाशील म्हणे सूर्य भगवानाकडे जाशील, त्यांच्याकडनं सगळ्या विद्या शिकशील आणि येशील परत. म्हणलं तसं नाही करायचं. कुणाकडनं काही फुकट घ्यायचं नाही. काय सांगितलंय? कुणाकडनं काही फुकट घ्यायचं नाही. आपण असं शिकू का कुणाला आता? उलट आपण सुद्धा काही कुठं फुकट म्हणतोय म्हणलं की चला पाहिला नाही तिकडे फुकट. आता आपल्याला एकावर एक फ्री चालले. ही माता काय शिकवते, कुणाकडनं काही फुकट घ्यायचं नाही. खरं म्हणजे जगामध्ये कुणीही कुणाला काही फुकट देत नाही. पण आपण त्या जाहिरातींना, त्या प्रलोभनाला भुलत असतो आणि एकावर एक फ्री म्हणजे आपल्याला वाटतं की एकाच्या किमतीमध्ये दोनाच्या किमती झालेल्या असतात. ते कुठं आपल्याला तरी माहिती, खरं म्हणजे कधी कधी कळतं आपल्याला, पण नाही ते फ्री म्हणलं की बरं वाटतं. ह्याच्यावरती हे फ्री हे चालले. विष जरी फ्री मिळालं तर लोक दोन घ्यायला आग लावतील. अशी कलियुगातली गोष्ट आहे. तर सांगते हे अशा प्रकारची शिकवण संस्कार आपल्या मातांनी आपल्या मुलांवर करायला पाहिजे. कुठलंही फुकट काही घ्यायचं नाही. मग काय करायचं, गुरुदक्षिणा विचारायची त्यांना. यांना म्हणायचं की तुमचे मला एवढे सगळे विद्या दिलेले, काय गुरुदक्षिणा मी तुम्हाला देऊ? ती सांगतील ती गुरुदक्षिणा द्यायची आणि मग घरी यायचं. तसं घरी आला तर पण घरात घेणार नाही म्हणजे. अशा प्रकारची ताकीद देऊन त्यांना पाठवलेलं आहे. आणि हनुमंत आपल्या गुरुकुलात म्हणजे सूर्याकडे परत निघालेले. हनुमंताने परत एकदा सूर्याकडे काय केले, झेप घेतलेली. हनुमान भगवान की. आता जर काय एक्सपिरियन्स आहेत का? आता काय पहिल्यांदा चाललेलं आहे. परत अंतराळात झेप घेतलेले. सूर्याला माहिती हे एक ना एक दिवस येणारच आहे. आपणच सांगितलं एक ना एक दिवस आपल्या समोर येऊन हा उभा राहणार आहे. हे सूर्याला माहिती आहे. परत जसं जसं हनुमंत त्यांच्याकडे पोचायला लागले, सूर्याने आपल्या रश्म बंद केलेल्या आहेत आणि सूर्याच्या जवळ जाऊन हे पोहोचलेले आहेत. सूर्याच्या जवळ जाऊन पोहोचलेले आहेत, समोर उभे राहिलेले आहेत, साष्टांग नमस्कार केलेला आहे आणि म्हणतात गुरुदेव मी आलोय, आपण सांगितल्याप्रमाणे आलोय,
द्या मला आता विद्या सगळ्या, मला शिकवा काय तुम्हाला शिकवायचं ते. अशा प्रकारे साष्टांग नमस्कार करून त्यांना प्रार्थना केलेली आहे. आता सूर्यदेवन खरं म्हणजे सांगितलं का मी यांना सगळं देणार आहे, पण त्यावेळेसचे गुरु हे परीक्षा घ्यायची शिक्षक. आलाय म्हणून त्याला द्यायचे असं नाही, चल चल हां आलाच ना बरं झालं तर सुरू करू आपण. याला किती अर्ज आहे बघायचं म्हणजे, किती त्याच्यामध्ये आहे तळमळ शिक्षणाची की बघावी. अशा प्रकारची परीक्षा सूर्याने घ्यायची गरज आहे. हनुमंताला आपण बुद्धिमतां वरिष्ठम म्हणतो. त्याच्या बुद्धिमतां वरिष्ठमची की आपण आता ज्या पागणार आहेत सगळ्या घटना त्याच्यात नाही आपल्याला दिसणार आहे की हनुमान कसे बुद्धिमान. कोणत्याही कठीण प्रसंगामधनं मार्ग कसा काढावा हे हनुमंताकडनं शिकायचं. हनुमान कसा त्याच्यासाठी आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा अनेक कठीण प्रसंग येत असतात. मार्ग कसा काढायचा, संकटांना तोंड कसं द्यायचं. संकटाकडे पाठ फिरवायची नाही, संकटाला तोंड द्यायचं. ही हनुमान कथेची शिकवण आहे. हनुमान उभे राहिले, सूर्याने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. परीक्षा घ्यायची ठरवल्यानंतर ते म्हणतात मी तुला म्हणलं होतं की मी तुला सगळ्या विद्या देणार आहे, त्याप्रमाणे तू आलाच करा. पण हनुमान तू बघतोयस ना म्हणले, माझ्या रथामध्ये एकच जागा आहे म्हणले, एकच आसन आहे, तिथे मी बसलोय, बसायला जागाच नाही. तू कुठं बसणार, तू बसणार कुठं, आणि मुख्य म्हणजे मला वेळच नाही म्हणलं. मी कसं काय तुला म्हणलो असं ते म्हणतात बरं, कसं काय तुला म्हणलं मी विद्या देईन, पण मला वेळ कुठं. तू बघतोस ना म्हणले की मी 24 तास माझं काम सुरू असतं. जीवन भर आम्ही चल चल चालता. सूर्य हा काय नेहमी मार्गक्रमणा करत असतो. 12 तास इकडे 12 तास तिकडे. आपल्याला वाटतं रात्र झाले म्हणजे सूर्य मावळलाय, सूर्य कधी मावळत नाही. सूर्य इकडे नाही तर तिकडे असतो, दुसऱ्या गोळ्यावर. सूर्याचं काम हे अविरत चालू आहे. त्याच्यामुळे माझं चालण्याचं काम हे मला 1 सेकंद सुद्धा वेळ नाही. आता सूर्याने असं सांगितल्यानंतर बसायला जागा नाही, सूर्याला वेळ नाही. आपले गुरुदेवच म्हणतायत की तू कुठं बसणार, त्याला वेळ नाही, काय कसं शिक्षण घ्यायचं, चला घरी. असं माझ्यासारखा माणूस म्हणला असता बरं झालं. म्हणला सूर्य आपले गुरुदेवच म्हणतात त्यांना वेळ नाही, शिक्षणात आता आपलं सुटलो चलो असं कोण. तो हनुमान असं म्हणणं नाही. हनुमानाने मार्ग काढायचा हनुमान आहे. हनुमंताचं काम मार्ग काढणं आहे. हनुमंताने कसा मार्ग काढलाय बघा, कसे बुद्धिमत्ता वरिष्ठम आहे. हनुमंत म्हणले तुमच्याकडे जागा नाही ना, मला बसायलाच नको, मला आसनाची गरजच नाही. तुम्ही जिथं बसला तुमच्या बाजूला कसं बसणार मी म्हणले, जागा नाही तर बसणार. गुरुच्या बाजूला बसून शिक्षण, गुरुच्या पुढे बसायला पाहिजे ना शिक्षण घ्यायचं तर. तिथं तर बसायचा काय प्रश्न नाही, मी बसणारच नाही म्हणलं. मी आता तुमच्या पुढे जसा उभा आहे, हे सूर्य आहेत, हे हनुमान आहेत, तर मी तुमच्या पुढे उभा आहे ना, मी उभा राहूनच शिक्षण घेईन म्हणलं. पण तुम्हाला वेगळं काय करायची वेळ काढायची गरज नाही म्हणले. तुम्ही तुमचं काम, मी चालण्याचं काम आहे चालत राहा, तुम्ही असे चाला, मी तुमच्या पुढे असा उलटा चालतो म्हणा. हनुमंत बघा विचार कसा करा. तुम्ही असे चालताना मी तुमच्या पुढे योग्य अंतर ठेवून असा उलटा चालतो म्हणे, उभा राहतो. हनुमंत काही करू शकतात. हनुमंत काही करू शकतात. अंतराळवीर आहेत. आणि मुख्य म्हणजे रामायणामध्ये 2 किती वेगळ्या भिन्न प्रकृती आहेत बघा. 2 अवतारच आहेत. विष्णूचा अवतार हे रामावतार मानवावतारामध्ये आहे. राम हे मानव अवतारामध्ये आहेत. रामायणामध्ये म्हणजे विष्णूने ह्या रामाच्या मानवावतारामध्ये कुठलीही कधीही चमत्कार केला नाही. रामाने कोणताही चमत्कार कधी केला नाही. राम म्हणजे एव्हरीथिंग इज लॉजिक. राम म्हणजे एव्हरीथिंग इज लॉजिक. त्याच्या विरुद्ध हनुमान म्हणजे एव्हरीथिंग इज मॅजिक. इकडे लॉजिक आहे, इकडे मॅजिक आहे, पण दोघांनी लॉजिक आणि मॅजिकचा संगम होऊन रामायण घडतं. अशा प्रकारे हनुमंत म्हणताय तुम्हाला वेगळा वेळ द्यायची गरजच नाहीये. तुम्ही असे उभे राहा, मी तुमच्यासमोर उभे राहतो, तुमची पुढे चालत राहा, मी मागे उलटा चालतो, तुम्ही मला शिक्षण द्या, मी ग्रहण करतो. सूर्याचे दोन्ही प्रश्न जे होते ते हनुमंतांनी निकालात काढलेले आहेत. आता सूर्याला नाही म्हणायला काही जागाच नाही. बर बाबा म्हणले. आणि सूर्य असले त्याला माहिती आहे आता हनुमंत काय आहे. फक्त परीक्षा बघितली. शिष्य परीक्षेत उतरला की गुरुला सुद्धा काय वाटतं, खूप आनंद होतो. सूर्य म्हणाले ठीक आहे चालेल तसं करू. आणि मग
सूर्य हे ज्ञानदानाचं काम करतायत आणि हे ज्ञान ग्रहण करण्याचं काम करतायत. इथे सुद्धा आपले मानवी निकष लावता येत नाही आपल्याला. आपल्या मानवी निकषाचं शिक्षणाचं बघितलं तर तसं 30 वर्ष चालवलं गेलं. आपण शिक्षण आपलं बघितलं तसं 16व्या वर्षी मॅट्रिक, त्याच्यानंतर 4 वर्ष ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर 2 वर्ष पुन्हा डबल ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर PhD, त्याच्यानंतर स्पेशलायझेशन, असं करता करता वयाची 30 वर्ष जातात. त्याच्या पुढे कधी आयुष्यात नोकरी करणार, काय धंदा करणार, स्थिर होणार, सगळे म्हणजे आजचे प्रश्न आहेत सगळे. पण ते सगळं करावं लागतं. इतकं शिक्षण आपल्याला घ्यावं, इतकं वर्ष लागतात शिक्षण घ्यायला. हे जे मी 3 उदाहरणं सांगत असतो ना, शंकराचार्य, समर्थ रामदास किंवा विवेकानंद, हे मानवी अवतारामधले जे महान संत होऊन गेले, त्यांचं सुद्धा शिक्षण बघितलं तर इतकं पटापट झालेलं आहे. शंकराचार्याचं उदाहरण दिलेलं मी. 8व्या वर्षी सगळे वेदज्ञ आहेत ते, 4 वेद त्यांना कंठस्थ आहेत. समर्थ रामदासांचं लौकिक शिक्षण तर केव्हाच पूर्ण झालेलं आहे. 15, 20, 25 दिवसाचा काळ लागला तरी. सूर्याला तर हनुमंताला शिक्षण सगळं पूर्ण करायला किती कमी वेळ लागला असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही. सूर्याची केवळ 2 आवर्तनं सगळी प्रदक्षिणा विश्वाची म्हणजे 48 तास, 24 गुणे 48 तास. त्या 48 तासामध्ये सूर्याने जगातल्या सगळ्या यच्च यावत विद्या हनुमंताला दिल्या. हनुमान सर्वज्ञ झालेले आहे. 4 वेद झालेले आहेत, सगळं व्याकरण झालेलं आहे, सर्व शास्त्र झालेले आहेत, सर्व पुराण सांगून झालेले आहेत. देणारे सूर्य आहेत, घेणारे हनुमंत. बुद्धिमता वरिष्ठ आहेत. सूर्य म्हणजे सगळ्या ज्ञानाचा सूर्य, ज्ञानसूर्य म्हणतो आपण त्याला. त्यांच्यापासून काही लपूनच राहिलेलं नाहीये. सूर्यापासून कुठलंही ज्ञान लपून राहिलेलं नाही असं म्हणतो. सूर्याने सगळं दिलेलं आहे, हनुमंताने ग्रहण केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ते सगळं झाल्यानंतर सूर्य म्हणतायत की आता मला तुझ्याकडे द्यायला काही शिल्लक नाही, तुझ्याकडे द्यायला मला काही शिल्लक राहिलेलं नाहीये असं सांगून सूर्याने सांगितले की आता तू जा घरी, सगळ्या विद्या तुला दिलेल्या आहेत. आता सूर्याने सांगितलं ते हनुमंत कसं जाणार आहेत का? त्यांनी सांगितलंय, त्याला आईची आठवण आली, तसं यायचं नाही, परत घेणार नाही म्हणजे घरात. सूर्याला दक्षिणा विचारायची, गुरुदक्षिणा विचारायची. मग त्यांनी नमस्कार केला आणि विचारलंय मोठ्या लीनतेने प्रार्थना करून, गुरुदेव की माझं शिक्षण पूर्ण आपल्या कृपेने झालेलंच आहे, पण गुरुदक्षिणा मी काय, जे माझ्या आईने सांगितलं म्हणलं की गुरुदक्षिणा विचार आणि ते द्या. मला मोठं सूर्याला आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. अरे वा, असे विद्यार्थी पाहिजे म्हणजे. त्या काळात अशी पद्धतच होती खरं म्हणजे. गुरु काही मागायचेच नाही, शिष्य गुरुदक्षिणा विचारायचे आणि मग त्यांनी गुरुदक्षिणा विचारल्यानंतर गुरुदक्षिणा. अशा प्रकारची त्यावेळेची पद्धत होती. सूर्यालाही फार ताण वाटलं आणि वाटलं चला छान शिष्य मिळाला आपल्याला. सूर्य म्हणताय की तू म्हणतोस म्हणून मी मागतोय म्हणतो, अदरवाईज मी काही तुला म्हणलं जा म्हणलं तुला घरी, पण तू म्हणतोय, तू तुझ्या आईने सांगितलं, तू तरी काय करणार म्हणतो, तुला द्यायलाच पाहिजे गुरुदक्षिणा. मला मी तुला गुरुदक्षिणा मागतो. सूर्याने काय गुरुदक्षिणा मागाय? साक्षात सूर्य एवढा ज्ञानाचा सूर्य, सगळ्या जगाचा त्यांचं खरं म्हणजे सूर्य म्हणून आपल्याला सगळं अन्न मिळतं. क्लोरोफिल तयार होतं ते सूर्याच्या उष्णतेने तयार. असं सगळं असताना, सगळं त्यांच्याकडे असताना सूर्याने काय दक्षिणा मागावी? तर सूर्य झाला तरी आपण म्हणतो चैतन्य आहे. सूर्याचा अंश जो आहे, सूर्याचा पुत्र जो त्या काळातला काळातला तो कोण होता? तो सुग्रीव होता. सूर्याचा अंश सुग्रीव आहे. सुग्रीव हा वालीचा धाकटा भाऊ आहे. किष्किंधेचं जे वानर राज्य आहे आपलं, केंद्रस्थानचं वानर राज्य, त्याचा वाली हा राजा आहे. त्याचा धाकटा भाऊ सूर्य आहे, सुग्रीव आहे. आणि हा सुग्रीव हा सूर्याचा पुत्र आहे. महाभारत काळात कर्ण हा सूर्याचा पुत्र होता आणि ह्या रामायण काळात सुग्रीव हा सूर्याचा पुत्र आहे आणि वाली हा इंद्राचा पुत्र आहे. आणि महाभारत काळात अर्जुन हा इंद्राचा पुत्र. असं काय रीतीने सुग्रीवाची मला काळजी म्हणाले. सूर्य काय म्हणाले? मला सुग्रीवाची काळजी आहे. प्रत्येक पित्याला आपल्या मुलाची काळजी असते, त्यांना सुग्रीवाची काळजी. का काळजी? काय म्हणजे काय? का वाली एवढा पराक्रमी म्हणले. वालीचा पराक्रम फार आपण बघितला. वाली कसा पराक्रम, रावणाला बकोटीला मारणारा. त्याच्यासमोर हा सुग्रीव फिका आहे. त्याच्यासमोर आहे तो, नाही असं नाही, पण वालीच्या पराक्रमासमोर सुग्रीवाचा पराक्रम काय आहे तसा फिका आहे. त्याच्यामुळे मला त्याची काळजी आहे.
मग काय करायला पाहिजे म्हणजे काय? गुरुदेव तुमचं काय म्हणणं आहे? माझं हनुमान म्हणजे काय हे सूर्याला माहिती आहे. आपला शिष्य काय आहे त्याला माहिती आहे. काय काय वरदान त्यानं दिले ते सगळं त्यांना माहिती आहे. असा बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे. म्हणून सूर्याने एकच गुरुदक्षिणा मागितली की तू सुग्रीवाची साथ कायम दे. तू जर त्याच्याबरोबर राहिलास तर मला त्याची चिंता नाही. तू त्याच्याबरोबर राहिलास तर मला तुझी त्याची चिंता नाही आहे, माझ्या पुत्राची चिंता नाही. तू त्याची कायम साथ द्यावीस अशीच माझी इच्छा आहे, हीच माझी गुरुदक्षिणा. एवढंच ना म्हणलं, मी दिली गुरुदक्षिणा तुम्हाला दिली असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे नमस्कार करून घरी परत आलेला आहे. अंजना मातेने विचारलं, हो दिली. काय दिली? अशी दिली गुरुदक्षिणा, अशी दिलेली आहे असं सगळं सांगितलं. मग सगळ्या त्यांच्या आई वडिलांना पण आनंद झाला. मुलगा सर्वज्ञ होऊन आलेला आहे, आईचं सांगणं ऐकलेलं आहे. आणि गुरुदक्षिणा काय आहे तर सुग्रीवाची साथ द्यायची आहे. आणि मग सुग्रीवाची साथ द्यायची तर आई वडिलांना सोडून किष्किंधेला जायचं. आणि हनुमंताचं अशा प्रकारे काम सुरू झालेलं आहे. सूर्याच्या गुरुदक्षिणेमुळे सुग्रीवाची साथ द्यायची. सुग्रीवाची साथ देणं हे हनुमंताचं काम या ठिकाणी रामायणामध्ये सुरू झालेलं आहे. आई वडिलांचा निरोप घेतलेला आहे आणि किष्किंधेला सुग्रीवाकडे आलेला आहे. आणि मग किष्किंधा, सुग्रीव, वाली त्यांचं ते काय होतं, त्यांचं पुढे काय झालेलं आहे, हनुमंताची कशी त्यांना साथ झालेली आहे, कशी साथ दिली. हनुमंत ही विजयाची देवता आपण आता म्हणलेलंच आहे. हनुमंत ही ब्रह्मदेवाचंच वरदान आहे. आता आपण बघितलं की कर्ण हा सूर्यपुत्र होता. कुठे? महाभारत काळामध्ये सूर्यपुत्र कर्ण आहे, इंद्रपुत्र अर्जुन आहे. पण अर्जुनाची इंद्रपुत्राची साथ तर भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हनुमंताने दिली. त्याच्यामुळे द्वापार युगात महाभारताच्या काळामध्ये विजय अर्जुनाचा झाला. हनुमान ज्या बाजूला आहेत त्या बाजूला विजय आहे. या रामायणाच्या काळामध्ये, त्रेतायुगाच्या काळामध्ये हनुमान हे सुग्रीवाच्या बाजूने, सूर्यपुत्राच्या बाजूने आहे. वाली हा इंद्रपुत्र आहे. वालीचा नाश झालेला आहे, सुग्रीवाचा विजय. अशा प्रकारे हनुमंत ज्याच्या बाजूला असतील त्याच्या बाजूचा विजय निश्चित आहे. म्हणून हनुमंत आपल्या बाजूला करून घ्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ही आपल्या हनुमान कथेची काय आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. हनुमंत आपल्या बाजूला करायची. आपण काय करू? हनुमंताला आमच्या बाजूला कायम राहा, आमच्याबरोबर कायम राहा अशी प्रार्थना करूयात. आत्ता भीमरूपी स्तोत्र होईल, त्याच्यानंतर हनुमंताची आरती होईल आणि आजची आपली कथा होईल. उद्या बरोबर 5ला पुढचा विषय सुरू होईल. भीमरूपी स्तोत्र सगळ्यांना माहिती, आपल्याला सगळ्यांनी सामूहिक म्हणायचं. भीमरूपी महारुद्रा वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखारी दूत वैष्णवदायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता अंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भुजांगे उचली बाहो आवेशे लोटिला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती वै ब्रह्मांड मायली नेलो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिया काळा भृगुटी ताडिया वै कुंजते गुरुदे माता किरीटी कुंडले वै सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नागरा अकारे पर्वताईचा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मल्लाद्री सारिका द्रोणू क्रोधे प्राणिरावळे आणि रामाभूतीने आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अनुपासो ब्रह्मांडा एवढा होत जातसे जयासी तुलना पोटी ब्रह्मांडा भोवते वेळे वज्रपुषे हलवू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाळतांचे देखिले डोळ्या ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा
पावती रूप इत्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तै नासती तु गती चिंता आनंदे भीमदर्शने हे जरा पंधरा श्लोकी लाभली शोभली दृढदेवो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणे रामदासी अग्रगणु कपिकुळासी मंडळु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासकी बजरंग बली की जय, महारुद्र हनुमान की जय।